हो सर. हो सर, जॉईन झाले सर. ओके ओके, वेलकम वेलकम डॉक्टर हसन. थैंक यू सर. गुड मॉर्निंग. येस सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. लीगल लिटरसी मिशनच्या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय तर्फे लीगल एड सेल तर्फे घेतल्या जाणाऱ्या ई लीगल लिटरसी प्रोग्राम च्या अंतर्गत उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट अमोल पाटील सर, तसेच प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर एस हासानी सर, त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय बैरम सर, उपस्थित सर्व सहकारी प्राध्यापक, तसेच उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र. सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातर्फे विधी महाविद्यालयातर्फे सर्व प्रमुख पाहुण्यांचं व प्रमुख वक्त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो व या कार्यक्रमाचे पुढील सूत्र डॉक्टर राजेश मकासरे यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. या सहकारी संस्था कायदा तरतुदी आणि अंमलबजावणी वेबिनारचे प्रमुख वक्ते अमोल पाटील सर, ॲडव्होकेट अमोल पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही.वाय. बैरम सर, कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर एस हसानी सर, या सर्वांचं मी या वेबिनार मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि कार्यक्रमाची प्रस्तावना किंवा विषयाची प्रस्तावना करण्यासाठी मी महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर बैरम सरांना विनंती करतो. नमस्ते. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. ई विधी साक्षरता कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी महाविद्यालयातर्फे स्वागत करतो. वेस्ट खांदे दलित शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय धुळे या असलेल्या लीगल एड सेल आणि IPSC या दोन्ही विभागांनी सामान्य जनतेसाठी, सर्वसामान्य जनतेपर्यंत कायदा पोहोचवण्यासाठी विधी साक्षरता कार्यक्रमांतर्गत, विधी साक्षरता मिशन अंतर्गत आजचा हा ई विधी साक्षरता कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमांसाठी आमच्या वेस्ट खांदे दलित शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान चेअरमन दासाहेब महेंद्रजी निळे, सचिव श्री भाऊसाहेब शशिकांत पाटील यांच्या प्रेरणेने आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन, मी या दोघेही मान्यवर यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम आम्ही नेहमीच असतो आणि म्हणून या दोघांचा देखील या शिबिरावर चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करणारे शिक्षण प्रसारक मंडळाचे डायमंड ज्युबिली इयर आम्ही ह्या वर्षी मनवत असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. त्या अंतर्गत हा एक कार्यक्रम ई शिबिराचा आम्ही आयोजित केलेला आहे. सरकार हे अतिशय महत्वाचं क्षेत्र असून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने भारतीयांनी एकमेकांना सहाय्य करून, एकमेकांना सहकार्य करून सर्वसामान्य माणसांना जडणघडण महत्वाचं काम करणारी ही सहकार संस्था जोपासली गेली पाहिजे, ती टिकली पाहिजे. या हेतूने ह्या कायद्यांचं एक वेगळं महत्व आपल्याला
कायद्याच्या माध्यमातून सांगता येईल आणि म्हणून आजचे प्रमुख मान्यवर हे आपल्याला त्याविषयी सखोल मार्गदर्शन करतीलच. या कार्यक्रमाचं आयोजन आपण नक्कीच लाभ घ्याल अशी अपेक्षा करतो आणि माझी प्रस्तावना थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण सहकार चळवळीचं मुळापासून माहिती सांगितली. कारण सहकार चळवळीमध्ये खरंच यशवंतराव चव्हाण साहेबांचं योगदान आहे. यानंतर मी या विधी साक्षरता शिबिराचं उद्घाटन करण्यासाठी आमचे मित्र हसानी सर यांचा सर्वप्रथम मी परिचय करून देतो. डॉक्टर SS हसानी सर 2009 पासून नंदुरबार येथील विधी महाविद्यालयामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. आजपर्यंत हसानी सरांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. त्यासोबतच सरांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वेबिनार, वर्कशॉप, कॉन्फरन्सचे आयोजन करण्यामध्ये त्यांचा मोठा हात असतो. त्यांना प्रचंड अनुभव आहे. त्यासोबतच सर हे PhD चे मार्गदर्शक सुद्धा आहेत. आपण सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊया. शिवाय आणि अंमलबजावणी शिबिरामध्ये उद्घाटन करण्यासाठी, या शिबिराचं उद्घाटन करण्यासाठी मी डॉक्टर हसानी सरांना विनंती करतो की त्यांनी उद्घाटन करून आम्हाला मार्गदर्शन करावं. डॉक्टर हसानी सर. धन्यवाद डॉक्टर मकासरे सर. एम आय ऑडिबल सर? येस सर, येस सर, यू आर क्लिअरली ऑडिबल. येस सर. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय दादासाहेब महेंद्रजी निळे, या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते आदरणीय अमोल पाटील सर, महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर विजय बैरम सर, या कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक DB पाटील सर, तसेच IQAC कोऑर्डिनेटर माझे मित्र डॉक्टर मकासरे सर, धुळे येथील विधी महाविद्यालय येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी धुळे विधी महाविद्यालय यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या लीगल एड सेल अंतर्गत कायदेविषयक साक्षरता कार्यक्रमाचा आज आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या वर्षी मे महिन्यामध्ये मी एक ऑनलाईन पॅरालिगल ट्रेनिंग प्रोग्राम घेतला होता आणि त्यावेळेस मी असं सांगितलं होतं की ऑफलाईन पेक्षा ऑनलाईनचा जो एक स्कोप असतो किंवा एक पहुंच असते ती ऑफलाईन पेक्षा जास्त आहे. आता जवळपास आम्हाला 600 रजिस्ट्रेशन त्यावेळेस प्राप्त झाले होते. आम्ही तो कार्यक्रम विशेष करून जे विधी महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत, पूर्ण भारतामध्ये जे विधीच्या शिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी तो कार्यक्रम आयोजित केला होता. आता याचा आउटरीच का जास्त आहे तर हे तुम्हाला सांगतो. आपण जेव्हा ऑनलाईन कार्यक्रम घेत असतो तर आता बघा, फार एक म्हणजे सकाळची वेळ आहे, 8:30-8:45ची वेळ आहे. बरेच विद्यार्थी, बरेच पार्टिसिपंट या वेबिनारचे घरी असतील किंवा त्यांच्या ठिकाणी असतील, त्यांच्या सोबत त्यांचे घरचे सुद्धा ऐकत असतील या कार्यक्रमाला, तर ऑटोमॅटिकली याचा जो आउटरीच आहे तो जास्त पडतो ऑफलाईन पेक्षा. जेव्हा आपण विचार करतो की एखादा कार्यक्रम ऑफलाईन घ्यायचं, समजा एखादा लीगल लिटरसी कॅम्प आपण ऑफलाईन घेतला, एखादा गावामध्ये जाऊन आपण तो घेतला, तर त्याचा जो स्कोप आहे तो मर्यादित असतो, त्या गावापुरता असतो. आता बघा, या कार्यक्रमाचा जो आजचा विषय आहे सहकारी संस्था कायदा आणि अंमलबजावणी. मित्रांनो, विशेष करून महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर हा खरोखरच खूप महत्वाचा आणि लक्षणीय आहे. कारण आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात सहकारी संस्था आहेत, त्यांची राजकारणात आणि समाजात महत्वाची भूमिका सुद्धा असते.
आता या कार्यक्रमासाठी जे लाभलेले प्रमुख वक्ते आहे अमोल पाटील सर, मी म्हणजे त्यांच्यासाठी हे जे टेक्निकल बाबी आहे या कायद्यामध्ये त्यांच्यासाठी तो रिझर्व ठेवतोय, पण मात्र एक संकल्पना म्हणून, एक थोडक्यात माहिती म्हणून, एक उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाच्या विषय काय आहे हे तुम्हाला सांगतो. आता मित्रांनो, तुम्ही प्रत्येक घरामध्ये आपण बघतो की एक प्रोडक्ट आपल्या प्रत्येक घरामध्ये आहे आज, तो आहे अमूल नावाचा. ठीक आहे, अमूल अटरली बटरली डिलिशियस गर्ल असं काहीतरी त्यांचे एक टॅगलाईन सुद्धा आहे. तर अमूल ब्रँड फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण जगात आज तो विश्वप्रसिद्ध ब्रँड म्हणून एक ओळखला जातो. तर हा अमूल ब्रँड काय, कुठून आलाय, कदाचित तुम्हाला माहित नसेल. अमूल ब्रँड किंवा अमूल कंपनी हा एक छोट्याशा सहकारी संस्थेच्या स्वरूपात तो आला होता आणि एक मोठ्या कंपनी, अमूल हा एक त्या सहकारी संस्थेच्या एक मोठ्या कंपनीच्या रूपांतरात आज आपल्या समोर आपल्याला दिसायला मिळतंय. तर बघा तुम्ही, सहकारी संस्था किंवा त्यामधले काम करणारे लोक हे किती महत्वपूर्ण एक रोल प्ले करतात समाजात, हे आपल्याला अमूल या कंपनीच्या उदाहरणार्थ आपल्याला दिसायला मिळते. श्री विठ्ठलराव विखे पाटील, रत्नाप्पा कुंभार, धनंजय रामचंद्र गाडगीळ, महाराष्ट्राचा जर विचार केला तर हे या सगळ्यांनी सहकाराच्या पाया घातला. त्यानंतर डॉक्टर वर्गीस कुरियन हे अमूलचे संस्थापक होते. त्यांनी अमूलला एस्टॅब्लिश केला, त्याची उभारणी केली आणि आज आपल्याला माहिती आहे ही जी धवल क्रांती होती त्यावेळेसची आज कशा रूपात आपल्याकडे किंवा आपल्या समोर आलेली आहे. एक छोट्याशा जिल्हा आहे गुजरातमधील आणंद, तर तिथे पोल्सन डेअरीच्या विरोधात या सहकार चळवळीच्या एक भाग म्हणून अमूलची स्थापना करण्यात आली होती. तर त्या कैरा जिल्ह्यातील त्या स्थानिक शेतकऱ्यांकडून अत्यंत कमी दराने दूध खरेदी केले जात होते आणि ते तत्कालीन मुंबई सरकारला विकले जात होते. शेतकरी वगळता सर्वांना या व्यापाराचा फायदा झाला. मात्र शेतकऱ्यांनी काय केलं, स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे विनंती केली, ज्यांनी 1942 पासून शेतकऱ्यांच्या सहकार्याची वकिली केली होती. आणि त्याच्या परिणाम काय झालं की आनंदमध्ये कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक युनियन लिमिटेडची स्थापना झाली आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की त्याच्या रूपांतर नंतर अमूल या कंपनीच्या रूपांतरात आपल्या समोर आलेला आहे. आता अमूल हा केवळ ब्रँड नाहीये, एक लक्षात ठेवा. मी वारंवार अमूलच्या उदाहरण तुम्हाला काय देतो, कारण अमूलमुळे ही एक चळवळ सुरू झाली होती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचे तो ब्रँड प्रतिनिधित्व करतो. तो रिप्रेझेंटेशन आहे की कशा प्रकारे हा कोऑपरेटिव्ह सोसायटी महत्वाच्या भूमिका एक प्ले करू शकता या समाजामध्ये. आता भारतात सहकारी संस्थेची चळवळ ही खूप दशकेपासून सुरू आहे. छोट्या गृहनिर्माण संस्थे असो किंवा मोठमोठे साखर कारखाने असो, दूध डेअरी असो, अशा विविध सहकारी संस्था आहेत. तर या प्रक्रियेतून सगळं गेल्यानंतर म्हणून बघा महाराष्ट्रामध्ये आता मी जसं सांगितलं की प्रमुख वक्ते जे आहेत त्यांच्यासाठी मी टेक्निकल बाबी जो आहे तो रिझर्व ठेवतो, पण एक सांगायला तुम्हाला सांगतो की जेव्हा कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट ब्रिटिशकालीन कायदा आला होता 1912 मध्ये, त्यानंतर मग महाराष्ट्राचा विचार केला तर 1960 मध्ये महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट आला आणि मागे एक रिसेंटली 2019 मध्ये इलेक्शन पूर्वी एक ऑर्डिनन्स काढला गेला ज्याच्यामध्ये या कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये अमेंडमेंट करायची होती स्टेट गव्हर्नमेंटला. तर तेव्हा तो एकदम इलेक्शनच्या पूर्वी तो करण्यात आला. कारण बघा मी तुम्हाला सांगितलं की राजकारणात सुद्धा या सहकारी संस्थेचा फार महत्व असतो. आता जर एक टेक्निकल विषयाचा जर उल्लेख मी करायला गेलो तर 2011 मध्ये काय झालं की केंद्र शासनाने आपल्या संविधानाची 97वी घटना दुरुस्ती करून देशभरातील सर्व राज्यातील सहकार कायद्याला घटनात्मक अधिकार प्राप्त करून दिलेले आहेत.
आता त्यापूर्वी प्रत्येक राज्यातील सहकार कायदा हा वेगळा होता. देश पातळीवर हा कायदा एकच असावा या उद्देशाने केंद्राने ही दुरुस्ती केली. आता या दुरुस्ती केल्यानंतर मग मी तुम्हाला सांगितलं की ऑर्डिनन्स आला होता 2019 मध्ये. आदरणीय अमोल पाटील सर ते तुम्हाला सांगतीलच त्यांच्या संबोधनामध्ये. आता भारतीय कायदा आयोगाने काय केलंय की या कायद्याच्या शिक्षणाला विज्ञान म्हणून परिभाषित केलंय. का? आता बघा, मी हे तुम्हाला आता एक बाजू या वेबिनारची तुम्हाला सांगितली की सहकारी संस्था काय असतात, किंवा एक उदाहरण सुद्धा तुम्हाला त्यामधला दिलाय मी. पण याचा जो दुसरा भाग आहे या वेबिनारचा, तो म्हणजे हा वेबिनार लीगल एड सेल अंतर्गत घेण्यात येत आहे. आता बघा मित्रांनो, लीगल एड सेल हा फार एक महत्वाचा कक्ष म्हणा किंवा एक कन्सेप्ट म्हणा तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. कारण लीगल एड सेल म्हणा किंवा कायदेविषयक साक्षरता म्हणा ही आज फार काळाची गरज आहे. कारण आपल्या भारतात जवळपास 80 ते 90% असे लोक आहेत ज्यांना कायद्याची जाणीव नाही. तुम्हाला एक बेनिफिट आहे, तुम्हाला एक संधी अशी आहे विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थी म्हणून की तुमचा जो फील्ड आहे किंवा हा जो फील्ड आहे लॉ फील्ड किंवा हे विधी अभ्यासक्रम जो आहे, बघा मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक जण म्हणजे तुम्हाला डॉक्टर सुद्धा काहीतरी सल्ला घ्यायला येईल, तुमच्याकडे इंजिनियर सुद्धा येईल, तुमच्याकडे एक व्यापारी सुद्धा येईल, आणि तुमच्याकडे समाजातला कुठलाही घटक असो तो सुद्धा तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी जरुरी. आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टरांच्या जो एक नॉलेज असतो तो मर्यादित, तो आजारापुरता आहे. पण बघा तुम्ही आता जे सेकंड इयरला असतील विद्यार्थी किंवा जे सेकंड इयर पास आउट केलेले विद्यार्थी आता फायनल मध्ये आहेत, त्यांना माहितच असेल की रॉस्को पाऊंडची थेअरी काय म्हणते. लॉ इज सोशल इंजिनिअरिंग किंवा लॉयर्स आर सोशल इंजिनियर्स. आपण एक सामाजिक अभियंता म्हणून या समाजात आपली एक ओळख निर्माण झालेली आहे. तर हे एक बेनिफिट नक्की तुम्हाला आहे की प्रत्येक फील्डचा माणूस तुमच्याकडे सल्ला घ्यायला येईल आणि प्रत्येक फील्डला लॉ किंवा कायद्याचे जे तरतुदी आहेत ते ऍप्लिकेबल असतात. आता कालच्या एक उदाहरण देतो. माझी एक कझिन आहे, ती MD रेडिओलॉजिस्ट आहे लखनौ मध्ये. तिच्या काहीतरी मेडिकल सर्व्हिसेस मध्ये प्रॉब्लेम आला होता. काल रात्री मला तिचा कॉल होता. तर बघा, सांगण्याचं तात्पर्य एवढं की मेडिकलचे लोक सुद्धा ऍडव्होकेटला अप्रोच करतात, वकिलांना अप्रोच करतात. तर ही फील्ड नक्की तुमच्या सगळ्यांसाठी एक महत्वाची तर आहेतच, पण एक समाजासाठी काहीतरी करण्यासाठी ही फील्ड नक्की तुमच्याकडे आज हातात आलेली आहे. बघा मित्रांनो, मी ही जी एक सहकारी संस्थाबद्दल तुम्हाला सांगितलं की अजून एक शेवटी सांगण्याचा एक प्रयत्न किंवा माझी इच्छा आहे तुम्हाला सांगण्याची की जेव्हा आपण लॉच्या विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत असतो किंवा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसला जाणार, तेव्हा सुद्धा जर कायदेविषयक साक्षरतासाठी तुम्हाला काही करता येईल तर नक्की करा. कारण याच्याने काय होतं की सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी, लोकांचे हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि समाजामध्ये कायदेशीर सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी, जनतेला त्यांच्या हक्कांविषयी, हक्कांबद्दल जागरूक करण्यासाठी हा एक पराक्रम तुम्ही राबवू शकता समाजामध्ये, ज्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा कुठेतरी असं एक सॅटिस्फॅक्शन वाटेल की नाही, मी काहीतरी असं समाजासाठी करतोय. आता 2005 मध्ये काय झालं की केंद्र सरकारने राष्ट्रीय कायदेविषयक साक्षरता अभियानाला सुरुवात केली आणि त्या अभियानाअंतर्गत हा अशा प्रकारचे कार्यक्रम महाविद्यालय ऑर्गनाईज करत असतो. आज आपण हा लीगल एड सेलच्या अंतर्गत जो कायदेविषयक साक्षरता कार्यक्रम घेत आहोत, भले तो ई प्लॅटफॉर्मवर असेल, पण तो एक 2005च्या जो नॅशनल लीगल लिटरसी केंद्र सरकारने त्यावेळेस सुरू केला होता, त्याचा हे भाग म्हणून आज आपण इथं सगळे उपस्थित आहोत. तर मित्रांनो, आता मी जास्त काही वेळ घेत नाहीये. उद्घाटक म्हणून माझा जो रोल होता, मला वाटतंय की मी जे काही बोललो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. शेवटी फक्त एकच मेसेज ज्या सहकारी संस्थांना आपल्याला द्यायचंय की कायदेशीर बंधन नसले तरी ज्यामुळे संस्थेच्या हिताला बाधा निर्माण होत असेल
अथवा माहितीच्या अधिकारात जी माहिती देता येत नाही अशी माहिती वगळून संस्थेची सर्व माहिती सभासदांना नव्हेच तर प्रत्येक भारतीय नागरिकास देणे ही सहकार मूल्याची कदर करण्याच्या दृष्टीने उचित राहील। याच्यामध्ये खरं म्हणजे सहकार हा जो शब्द आहे त्याचा खरा अर्थ निघेल असं मला तरी वाटतंय। तर मित्रांनो, या कार्यक्रमासाठी मला मुख्य अतिथी किंवा उद्घाटक म्हणून आमंत्रित केल्याबद्दल आणि त्याद्वारे मला संवाद साधण्याची संधी आणि सन्मान दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या आयोजकांचा आभार मानतो। तसेच आयोजकांना भविष्यातील कार्यक्रमांसाठी आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देखील देतो। धन्यवाद। हसानी सर, आपण सहकार चळवळीचा जवळपास इतिहास आमच्या समोर 2 मिनिटातच ठेवलेला आहे। आपल्या वक्तव्यामध्ये बोलताना आपण विठ्ठलराव विखे पाटील, रत्नाप्पा कुंभार आणि इतर लोकांचा उल्लेख केला ज्यांच्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक चळवळ ही सहकार संस्थांमधूनच होते आणि मार्गदर्शन सुद्धा होते असाही आपण उल्लेख केला। सोबतच सहकार कायदा हा 1912, 1908 आणि 2019 मध्ये त्याच्या कशा अमेंडमेंट झाले याबद्दल सुद्धा आपण सखोल मार्गदर्शन केलं। सोबतच आपण लॉ कमिशननी सहकार या विषयाला कशी उपमा दिलेली आहे या गोष्टीचं सखोल मार्गदर्शन केलं। महाविद्यालयातर्फे मी आपले पुनश्च आभार मानतो आणि कार्यक्रमाचे समन्वयक दगा पाटील सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आजचे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट अमोल पाटील यांचा परिचय करून द्यावा। प्रोफेसर दगा पाटील सर। नमस्कार सर। आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख वक्ते आहेत मला सांगायला आनंद होतो की ॲडव्होकेट अमोल पाटील सर हे आमच्याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत। हासानी सरांनी जसं सांगितलं की गुजरातमध्ये देशभर एक लोकप्रिय ब्रँड आहे अमूल ब्रँड, तसं आमचाही एक ब्रँड आहे अमोल पाटील ब्रँड। 2009 साली ॲडव्होकेट अमोल पाटील यांनी LLB कंप्लीट केली। त्यानंतर असं कदाचित प्रथमच घडलं असेल की इथून पास झाल्या डायरेक्ट हायकोर्टामध्ये इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करायला त्यांनी सुरुवात केली। ॲडव्होकेट अमोल पाटील सर यांची जवळपास 11 वर्ष बॉम्बे हायकोर्ट या ठिकाणी प्रॅक्टिस झाली आहे। आतापर्यंत सरांनी जवळपास 50 रिट पिटिशन्स मध्ये ॲडव्होकेट म्हणून आर्ग्युमेंट किंवा अपियर झालेले आहे। सर स्पेशली सिव्हिल लिटिगेशन, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, रजिस्ट्रेशन ऍक्ट, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट, कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट या केसेसचे किंवा या विषयातले तज्ज्ञ म्हणून ते मुंबई हायकोर्ट, नाशिक कोऑपरेटिव्ह कोर्ट्स, कंझ्युमर कोर्ट्स अशा वेगवेगळ्या फोरम्स पुढे ते अपियर होत असतात। आमचे माजी विद्यार्थी म्हणून त्यांना या कार्यक्रमाला बोलवण्यास आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आणि म्हणून आमच्या विद्यार्थी ॲडव्होकेट अमोल पाटील सर यांच्यासारखे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाविद्यालयाचं नाव उज्ज्वल करतायत, याचा विशेष आनंद आम्हाला या ठिकाणी या निमित्ताने लाभतो। थोडक्यात आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यांचा परिचय मी संपवतो। पुढील सूत्रे डॉक्टर मकासरे सर यांच्याकडे सुपूर्द करतो। धन्यवाद सर। हसानी सरांनी जसं अमूलचं उदाहरण दिलं तसे आमचे अमोल पाटील हे आमच्यासाठी हिरा आहेत। मी ॲडव्होकेट अमोल पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि सहकार संस्था तरतुदी या सर्वांचा आम्हाला परिचय करून द्यावा। ॲडव्होकेट अमोल पाटील सर। नमस्ते। हेलो, मे आय ऑडिबल? यस सर। हाँ, गुड मॉर्निंग एव्हरीवन। सर्वप्रथम आपल्या याचे चेअरपर्सन
दादासाहेब निळे साहेब, प्रमुख पाहुणे डॉक्टर हसानी सर, आपले प्राचार्य डॉक्टर बहिरम सर, दगा पाटील सर आणि पाटील सर आपला व्हिडिओ ऑन करा. अमोल पाटील सर व्हिडिओ ऑन करा सर, आपला व्हिडिओ. ऑडिबल हा आहे? ओके, आता दिसतो. हो हो. सर्वप्रथम हो 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 हो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्वप्रथम आपले चेअरपर्सन दादासाहेब निळे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर एस हसानी सर, डॉक्टर बहिरम सर आणि आपले दगा पाटील सर आणि मकासरे सर आणि माझे इतर सर्व मित्र धुळे व नंदुरबार कॉलेजमधील सर्वांना विनम्र नमस्कार करून मी आजच्या या वेबिनारला सुरुवात करतो. आजचा वेबिनारचा विषय सहकार कायदा, तरतुदी व अंमलबजावणी आहे. आणि जरी असला तरी मी धुळे कॉलेज आणि नंदुरबार कॉलेजचे, विशेष करून धुळे आणि नंदुरबार मधील माझ्या मित्रांना असं सांगू इच्छितो की आपण जेव्हा LLB फर्स्ट इयरला किंवा सेकंड इयरला ऍडमिशन घेतो तर आपला सगळ्यात पहिला लुकआउट असा असतो की आपण धुळ्याच्या कॉलेजमध्ये शिकतोय, आपण नंदुरबारच्या कॉलेजमध्ये शिकतोय. काही अजून आपल्या समाजात बरेच लोक सांगतात की वकील ऍफिडेव्हिट करता, हे करता, वकिलीमध्ये फार स्कोप नाहीये. पण ही काही वस्तुस्थिती नाहीये. एक मुंबईमध्ये एक म्हण आहे की यू मे हायर अन ॲडव्होकेट फॉर ₹500 बट यू नॉट एबल टू हायर अन ॲडव्होकेट फॉर कन्सल्टेशन बाय स्पेंडिंग $50,000 अमेरिकन डॉलर. म्हणजे माझ्या मित्रांना मी एक सांगायचं की कोण काय म्हणतं याच्यापेक्षा लिगल प्रोफेशन इतका व्हास्ट आणि सर्वव्यापी आहे की त्याची व्याप्ती प्रत्येक याच्यामध्ये. आपल्याला हसानी सरांनी सांगितलं की त्यांना काल ते मेडिको याच्यामधून फोन आला होता. तर आपल्या लिगल प्रोफेशनची आपण व्याप्ती लक्षात घेऊन आपलं स्वतःचं स्किल डेव्हलपमेंट हे जर केलं, आपण जर आपल्या प्रोफेशनला डिव्होशन दिलं तर आपल्याला जास्त त्याच्यामध्ये हे करता येईल. आता मी इतर विषयात न जाता मूळ विषय घेतो, सहकार कायदा, तरतुदी व अंमलबजावणी. आता सहकार कायद्याचं इंट्रोडक्शन तर आपल्याला सरांनी दिलेलंच आहे. सहकार कायद्यामध्ये मुळात आता सहकार कायदा, डीम कन्व्हेन्स आणि मोफा आणि रेरा असे हे चार कायद्यांचा नेहमी वापर होत असतो. त्यातला आपण सगळ्यात पहिल्यांदा बघू की सहकार कायदा. सहकार कायद्यामध्ये सहकार कायद्यामध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येऊन सहकारी संस्था नोंदणी करू शकतात. ती संस्था नोंदणी करण्यासाठी त्यांना निबंधकाला प्रस्ताव सादर करावा लागतो. आता निबंधक हा शब्द जर आपण म्हटला तर निबंधक जर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्टचा सेक्शन 3 हा जर आपण बघितला तर निबंधक आणि द पर्सन हु हॅड डेलिकेटेड द पॉवर ऑफ रजिस्ट्रार म्हणजे निबंध. आता मग आपण सहकार कायद्यातील ज्या विविध ऑथॉरिटी आहेत त्यांच्याबद्दल बघू. सहाय्यक निबंधक, उपनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक. हॅलो हॅलो आपण त्या याच्यामध्ये जर ऑथॉरिटीज बघितल्या तर सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक आणि निबंधक. आता महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याच्या सेक्शन 3 प्रमाणे निबंधक मुख्य निबंधक म्हणजे निबंधकांचं मुख्य कार्यालय हे पुणे येथे आहे. जनरली आपला असा समज असतो की सर्व मुख्य कार्यालय, सर्व डिपार्टमेंटचे मुख्य कार्यालय मुंबई येत असतं, पण सहकार आयुक्त व निबंधक यांचं मुख्य कार्यालय पुणे येथे आहे आणि त्यांचं डेजिग्नेशन असं आहे सहकार आयुक्त पुणे, महाराष्ट्र राज्य. तर आता ह्या सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांचे काही अधिकार सेक्शन 3च्या डेलिगेशन ऑफ पॉवर प्रमाणे विविध तालुक्याच्या ठिकाणी दिलेले. सहाय्यक निबंधक, उपनिबंधक, जिल्हा उपनिबंधक आणि विभागीय सहनिबंधक. आता बऱ्याच जणांना सहाय्यक निबंधक आणि उपनिबंधक यांच्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट होतं. आता सहाय्यक निबंधक ही सहाय्यक निबंधक हे वर्ग 2 पद असतं आणि उपनिबंधक हे वर्ग 1 पद असतं. मग सहाय्यक निबंधक आणि उपनिबंधक यांच्यामध्ये सबऑर्डिनेट कोण? उपनिबंधकाचा सहाय्यक निबंधक हा सबऑर्डिनेट नसतो. सहाय्यक निबंधक हा एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी नेमला जातो आणि उपनिबंधक याची जनरली अपॉइंटमेंट एका मोठ्या तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी केली जाते.
आणि मग जिल्हा उपनिबंधक. आता सहाय्यक निबंधक, उपनिबंधक यांच्यावर जिल्ह्याच्या कामकाजाचं व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांच्या पोस्टचं क्रिएशन केलेलं आहे. आणि ह्या जिल्हा उपनिबंधकांवर नियंत्रण करण्यासाठी विभागीय सहनिबंधकांची नेमणूक करण्यात आलेली आहे, म्हणजे डेलिगेशन ऑफ पॉवर आहे. आणि विभागीय सहनिबंधकांवर सुपरवायझर आणि कंट्रोल करण्यासाठी निबंधक व आयुक्त यांची हे आहेत. तर आता जिल्हा उपनिबंधकांमार्फत सहाय्यक निबंधक आणि उपनिबंधक यांच्यावर कंट्रोल आणि सुपरवायझर केले जाते. विभागीय सहनिबंधकांतर्फे जिल्हा उपनिबंधकांवर कंट्रोल सुपरवायझर केलं जातं आणि विभागीय सहनिबंधक हे निबंधक व आयुक्त यांच्या अखत्यारीत असतात. आता आपण सहकार कायद्यातील तरतुदी बघितले की सहकार कायदा माझे धुळे आणि नंदुरबार मध्ये विशेष करून कंपनी लॉचा आपला सगळ्यांचाच अभ्यास झालेला आहे. त्यांना लक्षात येईल की सहकार कायदा, त्या सहकार कायद्याखाली निर्माण झालेले नियम 1961 आणि त्याच्या आधारे असलेली बायलॉज म्हणजे उपविधी, पोट नियम. एखाद्या सहकारी संस्थेची नोंदणी करायची असेल तर 10 किंवा निबंधकाला वाटेल संस्थेचे उद्देश आणि हे बघून तर निबंधक 10 पेक्षा जास्त लोकांची सभासद म्हणून संस्थेनं नोंदणी करावी अशा रीतीनं बंधन घालू शकतो. आता डीम कन्व्हेन्स याच्यामध्ये बऱ्याच वेळेस अडचणी अशा आल्या की एखादी अपार्टमेंट आहे किंवा एखादी फ्लॅट अपार्टमेंट सिस्टम आहे, त्याच्यामध्ये 8च फ्लॅट आहेत आणि मग अशा वेळेस त्यांना डीम कन्व्हेन्स करता प्रस्ताव जर दाखल करायचा असेल तर सहकार कायद्यामध्ये तरतूद काय आहे की 10 किंवा 10 पेक्षा जास्त. मग त्याच्या अनुसार मग हाऊसिंग सोसायटीला 154B2 च्या अन्वये रिलॅक्सेशन देण्यात आलं. 5 किंवा 51% मेंबर ऑफ आउट ऑफ टोटल लेआउट. आता मी तुम्हाला सांगतो एखाद्या संस्थेमध्ये एखाद्या फ्लॅट अपार्टमेंट याच्यामध्ये 8 सभासद आहेत. आता 8 सभासद आहेत. सहकार कायद्यातली तरतूद काय आहे की 10 किंवा 10 पेक्षा जास्त जण पाहिजे. पण 8 सभासदांना जर सहकारी सोसायटी स्थापता येईल, पण त्यांना सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापता येईल. आता या सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक टिनाट पार्टनरशिप हाऊसिंग सोसायटी, दुसरा आहे टिनाट ओनर हाऊसिंग सोसायटी आणि अदर हाऊसिंग सोसायटी. टिनाट पार्टनरशिप, टिनाट ओनरशिप म्हणजे भाडेकरू मालकी हक्क सोसायटी, भाडेकरू सहभागीदार सोसायटी आणि इतर हाऊसिंग सोसायटी. आपण मुख्यत्वे आता हाऊसिंग सोसायटीचे पार्ट बघतोय. भाडेकरू हाऊसिंग सोसायटीमध्ये एखादे टीनमेंट म्हणजे एखादे अपार्टमेंट असते. अपार्टमेंट ज्या जागेवर बांधलेलं आहे किंवा त्या अपार्टमेंटच्या पार्किंगची जागा, अपार्टमेंटकडे येण्या जाण्याचं सर्व जे रस्ते, अपार्टमेंट मधील जिने, नळ कनेक्शन, इतर ह्या ज्या गोष्टी आहेत या सर्वांच्या वैयक्तिक व संयुक्तरित्या मालकीत आहेत. आपण जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटी असं हे जे प्रिन्सिपल आहे तर ह्याचा वैयक्तिक आणि संयुक्तरित्या मालकीचे आहेत. आता मग त्यांना अपार्टमेंट ओनरशिप मध्ये त्या संस्थेला जर त्यांची नोंदणी करायची असेल तर त्यांना टिनाट को पार्टनरशिप म्हणजे भाडेकरू सहभागीदार निर्माण संस्था अशा रीतीने वर्गीकरण करण्यात येईल. पण एखादा असा मोठा प्लॉट आहे म्हणजे समजा 10,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे, प्रत्येकाचा साधारण हॅलो एखादा मोठा समजा आपण म्हणू की समजा 10,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये 10 मेंबर आहे, प्रत्येकाचा 700 स्क्वेअर फूट असा फ्लॅट आहे आणि मग त्यांना नोंदणी करायची. तर मग ती नोंदणी टिनाट ओनरशिप हाऊसिंग सोसायटी अशा रीतीने त्यांना ती नोंदणी करता येईल. आता हे ऍक्ट, रूल आणि बायलॉज म्हणजे कोणतीही सहकारी संस्था कशाने चालते? सहकार कायद्यातील तरतुदीनंतर सहकार कायद्याखाली निर्माण झालेले रूल्स, त्याखाली निर्माण झालेले नियम आणि त्या नियमांच्या अन्वये सहकारी संस्थांच्या सभासदांनी आपसात ठरवून केलेला उपविधी. आता उपविधी
पोट नियम आणि बायलॉज. आता उपविधी, पोट नियम आणि बायलॉज. आता बायलॉज जर बायलॉज किंवा उपविधीचं जर आपल्याला उदाहरण द्यायचं असेल तर कंपनीज ऍक्ट खाली आर्टिकल ऑफ असोसिएशन्स. आर्टिकल ऑफ असोसिएशन्स म्हणजे काय? संस्थेचे सर्व सभासद किंवा कंपनीचे सर्व सभासद एकत्र येऊन कंपनीचे उद्देश आणि त्याचं उद्देश, कार्यक्षेत्र हे बघून आणि त्या कार्यक्षेत्राला पूरक होईल अशा रीतीने नियम तयार करतात आणि त्या नियमांना निबंधकांची परवानगी घेतात, म्हणजे रजिस्ट्रारांची परवानगी घेतात. आता सध्याचा 97वी घटना दुरुस्तीनंतर सहकार कायद्याला मॉडेल बायलॉज हे केलेले आहेत आणि ते मॉडेल बायलॉज हे निबंधकाला असलेल्या अधिकारांनुसार निबंधकाने प्रत्येक सोसायटीला असं सांगण्यात आलं की तुम्ही ते मॉडेल बायलॉज अप्लिकेबल करा आणि ते मॉडेल बायलॉज जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून असल्यामुळे आणि तसाच महाराष्ट्र शासनाला कलम 79A अन्वय अधिकार असल्यामुळे त्या कलम 79A च्या अधिकाराचा वापर करून, ऑर्डिनन्सचा वापर करून सर्व मॉडेल बायलॉज म्हणजे आदर्श उपविधी ह्या हाऊसिंग सोसायटींना अप्लिकेबल करण्यात आले. आता आपण बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की डीम कन्व्हेन्स. आता महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अपार्टमेंट ऍक्ट 1963. महाराष्ट्र आपण बघा 4 कायद्यांचा आपल्याला मुख्यत्वेकरून संबंध येतो. मग पहिला येतो महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अपार्टमेंट ऍक्ट 1963, महाराष्ट्र हाऊसिंग रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट आणि रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट आणि द अप्लिकेबल लॉज रिगार्डिंग टू कन्व्हेन्स टायटल. ह्या 4 यांचा हे आल्यामुळं ह्या गोष्टी रेग्युलेट करण्यासाठी महाराष्ट्र ओनरशिप फायनान्स अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट सरकारने 1963 अप्लिकेबल केला. त्याच्यानंतर महाराष्ट्र हाऊसिंग ऍक्ट आला, डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन 2012 ला आणि त्याच्यामध्ये सेक्शन 56 मध्ये असं हे केलं की महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अपार्टमेंट ऍक्ट हा रिपील झाला म्हणजे काढून टाकला. तर बऱ्याच वेळा आता ह्या सेक्शन 56 ची जी अप्लिकेबिलिटी आहे, सेक्शन 56 च्या अप्लिकेबिलिटी बद्दल बऱ्याच वेळा कन्फ्युजन असं झालं की महाराष्ट्रातल्या मुख्य वर्तमानपत्रामध्ये अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या की मोफा इज रिपील्ड. इव्हन टाइम्स ऑफ इंडियानं अशी बातमी दिली, मोफा इज स्क्रॅप्ड. पण मुख्य प्रश्न असा आहे की मोफा हा कायदा स्क्रॅप झाला का? आता त्याच्यानंतर रेरा रेग्युलेशन ऑफ रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट आला. रिअल इस्टेट डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ऍक्ट हा केंद्र सरकारचा आहे. मग मोफा कायदा हा राज्य शासनाने केलेला आहे. तर रेरा ऍक्ट आणि आता सहकार कायदा त्याची नोंदणी, व्यवस्थापन आणि वाइंडिंग अप म्हणजे लिक्विडेशन करणं किंवा अवसायनात घेणं हे सर्व अधिकार घटनेतील शेड्यूल 7 शेड्यूल 7 लिस्ट सेकंड. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे लिस्ट म्हणजे लॉच्या विद्यार्थ्यांना लगेच लक्षात येईल शेड्यूल 7 मध्ये लिस्ट सेकंड. ती लिस्ट सेकंड काय आहे? स्टेट लिस्ट आहे. त्याच्यामधले आर्टिकल 32 काय आहे? प्रमोशन, रजिस्ट्रेशन, रेग्युलेशन, डेव्हलपमेंट, लिक्विडेशन, वाइंडिंग अप ऑल सब्जेक्ट आर कवर्ड टू अंडर स्टेट लिस्ट. मग आता मोफा मध्ये हा मोफा कायद्यातला याच्यात हे असं की मोफा कायदा मग हा घटनेतील शेड्यूल लिस्ट सेकंड मधल्या आर्टिकल 32 मधून उदयाचा आला आणि मग त्याच्यानंतर सेंट्रलनं युनियन लिस्ट मध्ये पण हा असा सब्जेक्ट आहे. मग सेंट्रलनं त्याच्या आधारे रिअल इस्टेट रेग्युलेशन डेव्हलपमेंट ऍक्ट काढला. मग मोफा रिपील झाला का? तर मोफा हा रिपील झाला नाही. तर मोफा कायद्यातील ज्या तरतुदी, आता कायदा, नियम आणि उपविधीतील एखादी तरतूद जर नियमांशी विसंगत असेल तर ती उपविधीतील तरतूद रद्द समजण्यात येते. देर इज नो नेसेसिटी टू डिलीट दॅट पर्पज. म्हणजे ज्या वेळेस त्या तरतुदीचं इंटरप्रिटेशन करण्याचा प्रश्न येतो तर त्यावेळेस पोट नियम किंवा उपविधीमधील एखादी तरतूद जर नियमांशी विसंगत असेल तर ती तेवढी तरतूद फक्त वगळण्यात येते. आता नियम आणि कायदा हा महाराष्ट्राची विधानसभा म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, कोणती लेजिस्लेटिव्ह असेंब्ली कायदा पास करते. त्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला दिलेल्या कायद्यानुसार ऑर्डिनन्स पास करून रूल फ्रेम केले जातात. आता कलम 79A अन्वये
ऑर्डिनन्स पास करण्याचा निबंधकांना अधिकार आहे. त्यांनी जर एखादा हे पास केला आणि त्यांनी एखादा ऑर्डिनन्स पास केला आणि तो जर ऑर्डिनन्स कायद्याचे विसंगत असेल तर तो ऑर्डिनन्स रद्द करण्यात म्हणजे तो ऑर्डिनन्स रद्द होईल, कायद्यातील तरतूद तशीच्या तशी राहील. मग आता परत आपण मागच्या आपल्या विषयाकडे जाऊ की म्हणजे सगळ्यात असा प्रश्न आहे की वेदर बाय ऍप्लिकेबिलिटी ऑफ रेरा डज इट मीन दॅट इट हॅज रिपील द मोफा. म्हणजे रेरा कायदा अस्तित्वात आल्यानंतर त्याचा असा अर्थ काढण्यात येईल का की मोफा कायदा हा विसंगत झाला. आता महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट रेग्युलेशन ऍक्ट त्याचा सेक्शन 56 असं म्हणतो की मोफा हा रिपील झाला. पण बऱ्याच वेळा आणि याच्या आधारे वर्तमानपत्रात ज्या न्यूज प्रसिद्ध झाल्या पण आपण लॉच्या विद्यार्थ्यांना लक्षात येईल कोणताही कायदा अस्तित्वात येतो पण सगळ्यात पहिला येतो सेक्शन 1 ऍप्लिकेबिलिटी ऑफ ऍक्ट. मग एखादा कायदा ऍप्लिकेबल करण्यासाठी त्या कायद्यातील सेक्शन 56चं ऍप्लिकेशन झालेलं नव्हतं. त्याच्यामुळं मोफा हा रिपील करण्यात नाही आला. त्याच्यानंतर मोफा आणि आता बघा परत एक प्रश्न असा उपस्थित राहतो, मोफा हा लिस्ट सेकंड आर्टिकल 32 मध्ये स्टेटचा सब्जेक्ट आहे. युनियन लिस्ट 1 मध्ये युनियन टेरिटरी और सेंट्रल गव्हर्नमेंट प्रमोशन ऑफ रेग्युलेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्याकरता कायदा करू शकतं. मग जर रेरा आला तर मोफा हे झाला का. पण आता बघा आपण उपविधीतील तरतूद नियमाशी विसंगत, नियमातली तरतूद कायद्याशी विसंगत, अशा वेळेस आपण बघा कायदा नियम आणि उपविधीतली तरतूद जर विसंगत असेल नियमांशी तर ती तरतूद डिलीट होईल. नियमातली तरतूद जर विसंगत असेल कायद्याशी तर नियमातली तरतूद हे होईल आणि कायदा हा सर्वोच्च समजला जाईल. आता कायद्यातील तरतूद जर राज्यघटनेशी विसंगत असेल तर ती कायद्यातील तरतूद डिलीट केली जाईल किंवा काढून टाकली जाईल. सेम त्याच याच्याप्रमाणे मोफा आणि रेरा या दोन कायद्याचं जर आपल्याला इंटरप्रिटेशन करायचं असेल किंवा त्यांच्या तरतुदींचा अर्थ जर आपल्याला काढायचा असेल, मोफा मधील जी तरतूद रेरा मधील कायद्याशी विसंगत आहे ती तरतूद डिलीट समजली जाईल. आणि मोफा आणि रेरा या कायद्याचं दोन्हींचं जर आपण हे बघितलं तर आपण मोफा मधला जर प्रोव्हिजन बघितला, मोफातला प्रोव्हिजन काय सांगितलं सेक्शन 11 मध्ये, बिल्डरनं अग्रीमेंट टू सेल म्हणजे आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो साठेकत, अग्रीमेंट टू सेल केल्यानंतर बिल्डर जेव्हा एखादी मिळकत विकसनाला घेतो तर त्यावेळेस त्या जमिनीचा जो मालक आहे त्याचा आणि बिल्डर मध्ये विकसन करारनामा होतो. त्या विकसन करारनाम्यातील मुख्य अट अशी असते की बिल्डरला जर बांधकाम करण्यासाठी जर फंड्स क्रिएट करायचे असतील, पैसे क्रिएट करायचे असतील तर बिल्डर ती जागा गहाण ठेवू शकतो किंवा त्या जागेवर जी मिळकत विकसित करू शकतो. किंवा आपण उदाहरण घेऊ की एखाद्या बिल्डरने एखाद्या जमीन मालकाकडून डेव्हलपमेंट अग्रीमेंट करून विकसन करारनामा करून एखादी मिळकत विकसित करण्यासाठी घेतली. ती मिळकत विकसित करण्यासाठी घेतलेली असताना त्याच्या डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये किंवा त्याच्या विकसन करारनाम्यात काय अट आहे की हा विकसन करारनामा करताना किंवा ही जमीन किंवा ह्या जमिनीवर उभी करत असलेली मिळकत ती मिळकत डेव्हलप करण्यासाठी किंवा तिचा विकास करण्यासाठी लागणारा पैसा उपलब्ध करण्याचा अधिकार कुणाला, बिल्डरला आहे. मग त्या याच्यानंतर एखाद्या बिल्डरनं विकसन करारनामा केला, विकसन करारनाम्यातून बिल्डिंग बांधली आणि आपण असं समजू त्यांना 10 फ्लॅटची बिल्डिंग बांधली. त्यातल्या फ्लॅट नंबर 6चं आपण 1 ते 10 आपण बघा विषय लक्षात घेऊ. आपण एखाद्या बिल्डरनं विकसन करारनाम्यानं एक जमीन घेतली, त्या जमिनीवर एक बिल्डिंग बांधली, बिल्डिंग मध्ये फ्लॅट आहे 10. आता फ्लॅट नंबर 1, 5 आणि 10 हे बिल्डरनं बिल्डिंगचा प्रोजेक्ट म्हणजे बिल्डिंग चालू करताना साठेखताना म्हणजे आपण बघा कन्सिडरेशन रिसिप्ट म्हणजे विसार पावती, मग त्याच्यानंतर कन्सिडरेशन रिसिप्ट, विसार पावती नंतर साठेखत करारनामा आणि खरेदी खत असा तो हे आहे. एखाद्या बिल्डरनं कन्सिडरेशन रिसिप्ट विसार पावती केली, विसार पावतीला कन्सिडरेशन रिसिप्ट. आता कन्सिडरेशन रिसिप्ट बद्दल मोफा या कायद्यामध्ये कन्सिडरेशन रिसिप्ट आपण आपल्या बोली भाषेत नेहमी विसार पावती म्हणतो. विसार पावती जर एखाद्या बिल्डरनं एखाद्या फ्लॅट ओनरशी केली किंवा फ्लॅट विकत घेणाऱ्या व्यक्तीशी केली तर त्या विसार पावती बद्दल किंवा त्या घेतलेल्या टोकन बद्दल मोफामध्ये सुस्पष्ट अशी तरतूद नव्हती. पण आता हा केंद्र सरकारचा रेरा अप्लिकेबल झालेला आहे. एनी प्रॉमिस और आता आपण जर रेराच्या तरतुदीचं इम्प्लिमेंटेशन बघितलं, त्याचं हे बघितलं, एनी प्रॉमिस
any advertisement or any inducement by any firm by a developer include everyone, म्हणजे फ्रॉम लँड ओनर टू बिल्डर, म्हणजे ह्या याच्यामध्ये ज्यांचा ज्यांचा सबस्टॅन्शियल रोल आहे इज मेड बाय डेव्हलपर अँड फाउंड टू बी फॉल्स, इट शॅल बी ट्रीटेड ॲज क्रिमिनल ऑफेन्स, आणि त्याच्याकरता रेराची स्पेशल ऑथॉरिटी कॉन्स्टिट्यूट होणार आहे आणि ती ऑथॉरिटी त्याच्यात हे करणार आहे. मग आता मोफामधील जी तरतूद रेराशी विसंगत असेल तेवढीच तरतूद फक्त त्या याच्यातून हे करता येईल. आता मोफाचा सेक्शन 11 काय म्हणतो की बघा, एखादी बिल्डिंग उभी करण्याची जी संकल्पना आहे, बिल्डर काय करतो, जमीन मालकाशी विकसन करारनामा करतो. विकसन करारनामा केल्यानंतर बिल्डर त्या याची एनए परमिशन घेतो किंवा इतर कुठल्या रिक्विजिट सगळ्या परमिशन घेतो, आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे बिल्डरांची प्रॅक्टिस किंवा विकसकांची जी प्रिव्हॅलंट प्रॅक्टिस होती, विच वॉज फॉरबिडन बाय लॉ, म्हणजे ती कायद्यातून प्रतिबंधित केलेली प्रॅक्टिस होती, बट विच वॉज नॉट स्पेसिफिकली फॉरबिडन बाय द लॉ. म्हणजे एखादी तरतूद, म्हणजे आता आपण त्याचं उदाहरण घ्यायचं, एखाद्या व्यक्ती रस्त्याने डाव्या बाजूने वाहन चालवतो जातो, एखाद्या व्यक्ती उजव्या बाजूने वाहन चालवतो. मोटर व्हेकल कायद्यामध्ये तरतूद आहे की एखादा रॉंग साइड गाडी चालवत असेल तर त्याला दंडात्मक तरतूद आहे. म्हणजे कुठलीही तरतूद कायद्यामध्ये स्पष्ट नमूद असली पाहिजे. आता पिनल प्रोव्हिजन्स करता देअर मस्ट बी अ एक्सप्रेस पेनल्टी और पनिशमेंट टू बी प्रोव्हाइडेड बाय द ऍक्ट, स्टॅच्यूट, रेग्युलेशन, ऑर्डिनन्स व्हॉट्सएव्हर, अदरवाइज यू कॅनॉट पनिश देम. अशी ही जी कायद्यातली तरतूद आहे, तर अशा तरतुदी ज्या कायदेशीर याचं फॉरबिडन होत्या, पण 1963च्या लॉ ही ओपन. आता बघा, फॉरबिडन आणि प्रोहिबिटेड. फॉरबिडन आणि प्रोहिबिटेड म्हणजे एखाद्या फॉरबिडन आणि प्रोहिबिटेडचं जर इंटरप्रिटेशन करायचं असेल, ऍक्ट विच इज deemed to be illegal or irregular by the act, law, statute, it is called as forbidden. And prohibited means a act provide that a special act or commission, omission, acquisition, it is prohibited. आता म्हणजे आपण एखादी तरतूद विसंगत, मग मोफामध्ये ज्या तरतूद, मोफा कायदा याच्यामध्ये सेक्शन 11 मध्ये काय प्रोव्हाइड केलं होतं की बिल्डर कुठलेही अग्रीमेंट टू सेल झालं की त्याच्या म्हणजे साठेखत झालं, तर त्या साठेखतानंतर ती बिल्डिंग पूर्ण झाल्यावर त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट घेईल. कम्प्लिशन सर्टिफिकेट झाल्यानंतर त्याच्या लाभामध्ये खरेदी खत नोंदवून देईल, आणि खरेदी खत नोंदवल्यानंतर सहकारी सोसायटीची स्थापना करून देईल. म्हणजे सेक्शन 11 एकदम स्पेसिफिक होता. एखादा विकासक एखादी मिळकत विकसित करण्यासाठी काय करेल, साठेखत करेल. साठेखतानंतर काय करेल, तो साठेखतानंतर त्या बिल्डिंगचं कम्प्लिशन सर्टिफिकेट रिस्पेक्टिव्ह ऑथॉरिटीला, म्हणजे आपल्या धुळ्याच्या किंवा नंदुरबार मध्ये महानगरपालिकेला देईल. त्यांच्याकडून कम्प्लिशन सर्टिफिकेट घेईल. कम्प्लिशन सर्टिफिकेट झाल्यानंतर तो ते काय करेल, कम्प्लिशन सर्टिफिकेट झाल्यानंतर सेल डीड एक्झिक्यूट करेल. सेल डीड एक्झिक्यूट झाल्यानंतर म्हणजे आता बघा, आपण परत कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टचा सेक्शन वर गेलो. सेक्शन 8 कंडिशन रिगार्डिंग रजिस्ट्रेशन ऑफ section regarding online सेक्शन 11 मध्ये काय तरतूद आहे की सेक्शन 11 मध्ये तरतूद अशी आहे की पहिल्यांदा अग्रीमेंट टू सेल करेल. सेल नंतर तो त्याला सेल डीड दिली. सेल डीड दिल्यानंतर तो नगरपालिकेकडे हे करेल आणि त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करेल 6 महिन्याच्या. सेक्शन 11 मध्ये जी तरतूद होती याची स्पेसिफिक पनिशमेंट प्रोव्हाइड केली गेलेली नव्हती. ती स्पेसिफिक प्रोव्हाइड केली गेली नव्हती, म्हणजे पेनल्टी प्रोव्हाइड केली गेली नव्हती. त्याच्यामुळे त्या तरतुदीचं एक्झिक्युशन म्हणजे अंमलबजावणी करण्याची मशिनरी अवेलेबल नव्हती. मग बऱ्याच जणांनी अंमलबजावणी करण्याचं एक्झिक्युशन कसं केलं की त्यांनी कंझ्युमर कोर्टामध्ये अप्लिकेशन दिलं, म्हणजे कंप्लेंट अप्लिकेशन दाखल केलं की यांनी डेफिशियन्सी दिली. बऱ्याच वेळा मग कंझ्युमर कोर्टाने त्या फ्लॅट ओनरची कंप्लेंट ऍक्सेप्ट केली
आणि त्याच्यानंतर डायरेक्शन दिलं. आता पण डायरेक्शन दिलं की एवढ्या एवढ्या दिवसात तुम्ही खरेदी द्या आणि हाऊसिंग सोसायटी नोंदवून द्या. पण बऱ्याच वेळा असं लक्षात आलं की बिल्डरनं ज्या जागेवर बिल्डिंग बांधलेली आहे तसं ULC सर्टिफिकेट घेणं बंधनकारक आहे. म्हणजे एक्झम अर्बन लँड सिलिंग ऍक्ट पासून याला एक्झम्पशन करण्यात आलेलं आहे. असंच करण्यात आलेलं नाहीये. किंवा हायर डिपार्टमेंट मधून कुठलं सर्टिफिकेट घेण्यात आलेलं नाहीये. कमेन्समेंट सर्टिफिकेट सादर करताना बिल्डरनं जी माहिती दिली होती महानगरपालिकेला ती माहिती खोटी आहे असं लक्षात आलं. तर त्याच्यामुळं ह्या रिस्पेक्टिव्ह प्रोव्हिजन्स मिळाल्याशिवाय ती सोसायटी त्या बिल्डरला कन्व्हेन्स देणं शक्य नव्हतं. म्हणजे बिल्डर जरी कन्व्हेन्स द्यायला तयार असला तरी तो सब रजिस्टर ते डॉक्युमेंट हे करायला तयार नव्हतं. आणि मग अशा या तरतुदी आल्या. मग त्याच्यामध्ये मग महाराष्ट्र शासनाने डीम कन्व्हेन्सचा ऑर्डिनन्स पास केला. आता डीम कन्व्हेन्सचा ऑर्डिनन्स आणि डीम कन्व्हेन्सचा ऑर्डिनन्स पास करताना सरकारनं आता मुख्य गोष्टी काय बघितल्या की डीम कन्व्हेन्सचं हे करायचं. पूर्वीच्या काळी म्हणजे 1970 ते 1990 म्हणजे साधारण ठाणे, पुणे, नाशिक ह्या काळामध्ये ह्या विभागांमध्ये काय झालं किंवा जळगाव मधला काही विभाग ह्या विभागांमध्ये काय झालं की बिल्डरनं जमीन मालकाशी विकसन करारनामा केला. विकसन करारनाम्यातून जमीन मालकाला 16 फ्लॅट हे केले. 16 फ्लॅट पैकी 4 फ्लॅटचं खरेदी खत 4 फ्लॅट जमीन मालकाला दिलं. आता उरले किती फ्लॅट म्हणजे समजा एखाद्या बिल्डरनं आपण 1970 ते 1990 या कालावधीत निर्माण झालेल्या हाऊसिंग सोसायटींचे जो इश्यू येतोय करतो 1970 ते 1990 या काळात मोस्टली काय झालं किंवा कारण त्या काळात अशी स्पेसिफिक तरतूद कायद्यात नमूद नव्हती बाबा तू असं केलं ना अमुक अमुक कायद्याखाली गुन्हा होईल आणि तुला अशी शिक्षा होईल. मग 1970 ते 90 या कालावधीत काय झालं बिल्डरनं जमीन मालकाशी डेव्हलपमेंट अग्रीमेंट केलं, कन्व्हेन्स डीड केलं. कन्व्हेन्स डीडच्या आधारे त्यानं बिल्डिंग बांधली. आपण समजू की ए नावाच्या बिल्डरनं बी नावाच्या जमीन मालकाकडून एक्स नावाची बिल्डिंग बांधली. त्याच्यामध्ये 10 फ्लॅट होते. 10 पैकी 4 त्याला जमिनीचा मोबदला म्हणून 4 फ्लॅट देण्यात आले. आता 6 फ्लॅट होते. आता या 6 फ्लॅटचा बिल्डरनं फ्लॅट ओनरला पैसे घेऊन फ्लॅटचा ताबा दिला आणि फ्लॅट ओनरनं पण तो घेतला. फ्लॅट ओनरनं घेतलाना आता रजिस्ट्रेशन ऍक्ट मधील तरतुदीनुसार ते कंपल्सरी कुठलंही डॉक्युमेंट असेल जे 100 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा स्थावर मिळकतीचा जर व्यवहार होणार असेल तर त्याला कंपल्सरी रजिस्ट्रेशन आहे. त्यावेळेस बिल्डरनं जमीन फ्लॅट ओनरला सांगितलं की बाबा तू अशी जर तू सेल डीड केली, मी तर बिल्डरांची भाषा अशी होती की जर तुला सेल डीड दिली तर ही सेल डीड करण्याकरता तुला स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. मग त्यापेक्षा आपण असं करूयात मी तुला घराचा ताबा देतो आणि नोटरी डॉक्युमेंट करून देतो. अशा रीतीनं बिल्डरनं स्टॅम्प ड्युटी चुकून नोटरी डॉक्युमेंटच्या आधारे फ्लॅट ओनरला फ्लॅटचा ताबा दिला, नोटरी झालं. ते तिथं राहायला गेल्यानंतर 1970 ते 2000चा पिरियड आला. 30 वर्षानंतर ती बिल्डिंग मोडकळीला आली. मोडकळीला आल्यानंतर मग विषय असा निर्माण झाला जर ती बिल्डिंग पडली, जर एखादी इमारत धोकादायक झाली तर ऑब्व्हियसली नगरपालिका ती व्हॅकेट करायला लावते. व्हॅकेट नाही केली तर ती इव्हिक्ट करते. पण आता मुख्य कोर्टासमोर प्रश्न असा आला की ती जर 30 वर्षापूर्वी विकसित केलेली बिल्डिंग जर पडली तर मग त्या जमिनीवर कुणाचा ताबा. आता आपण बघा जो फ्लॅट ओनर आहे त्याच्याकडे काय नोटरी डॉक्युमेंट, ते डॉक्युमेंट प्रॉपरली स्टॅम्प आहे का नाही. सिव्हिल प्रोसिजर कोड प्रमाणे पण त्याच्याकडे काय एक्सक्लुझिव्ह पोझिशन, पण ते कशाचं आहे फ्लॅटचं. ती जी जमीन आहे म्हणजे त्याच्या फ्लॅटमध्ये म्हणजे समजा तुम्ही तो मेन गेट मधून जिन्याने वरती जातो आणि त्याच्या फ्लॅटमध्ये एंट्री करतो. आता त्याच्याकडे एक्सक्लुझिव्ह पोझिशन कशात आहे की त्यानं समजा त्याच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एंट्री केली. तो 500 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे, फ्लॅट आहे. तर 500 स्क्वेअर फूटच्या फ्लॅटचं त्याच्याकडे एक्सक्लुझिव्ह पोझिशन आहे. तो ज्या जिन्यानं उतरत येतो आणि ज्या जमिनीवरून चालत रस्त्याला अटॅच होतो ती जमीन कुणाची आहे, सोसायटी फॉर्म झालेली आहे का नाही, ती जमीन आहे जमीन मालकाची. उद्या जर ती बिल्डिंग पडली तर ऑब्व्हियसली ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीज ऍक्टच्या ह्याच्याप्रमाणे आणि बऱ्याच बिल्डरांनी त्याच्यामध्ये असं केलं होतं की बांधीव क्षेत्राचा करारनामा
म्हणजे 1970 साली एका बिल्डरनं फ्लॅट ओनरला दिलेले मिळकत. तर फ्लॅट ओनरला त्यानं कसं कन्व्हिन्स केलं होतं, मी तुला काय देतो, बांधीव क्षेत्र देतो. ते कुठल्या मजल्यावर देतो, दुसऱ्या मजल्यावर. किती, 500 स्क्वेअर फूट बांधीव क्षेत्राचा करारनामा. 30 वर्षानंतर ती जी बिल्डिंग पडली, तर बांधीव क्षेत्राचा करारनामा अस्तित्वात राहतो का, तर नाही. मग अशा वेळेस काय करायचं, मग स्टेट गव्हर्नमेंटकडे आपण बघितलं, स्टेट गव्हर्नमेंटकडे अधिकारी बेनिफिशियल लेजिस्लेशन पास केलं त्यांनी, आणि त्यांनी मोफाच्या अंतर्गत डीम कन्व्हेन्स नावाची ऑथॉरिटी हे केली. डीम कन्व्हेन्स नावाची ऑथॉरिटी हे केलं, डीम कन्व्हेन्स नावाचं ऑर्डिनन्स पास केलं. डीम कन्व्हेन्सच्या ऑर्डिनन्सनं प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधकांना अधिकार देण्यात आले डीम कन्व्हेन्सचं प्रपोजल करण्याचे. आता मग आपण आधी बघितलं सहाय्यक निबंधक, उपनिबंधक, जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हा उपनिबंधक. जिल्हा उपनिबंधकांना आदेश दिले, जिल्हा उपनिबंधकांना अधिकार दिले डीम कन्व्हेन्स करायचं. तर जिल्हा उपनिबंधकांना एखादी मिळकत आहे, आपण घेऊ की 1970 साली ती बांधीव क्षेत्राचा करारनामा किंवा साठेकत करारनामा किंवा नोटरी करारनामा याच्या आधारे एखाद्या बिल्डरनं ती मिळकत विकली. आज फक्त आपल्याकडे पजेशन कसलं आहे त्याच्याकडं, त्याचा समजा दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट आहे, त्या फ्लॅट मधील आतमधील एरिया, फ्लॅटच्या आतमधील एरिया 500 स्क्वेअर फूट. याच्यात त्याच्याकडे काय एक्सक्लुझिव्ह पजेशन आहे, म्हणजे स्वतंत्र मालकी हक्क पण नाही म्हणतात, स्वतंत्र वहिवाट आहे त्याची ती. मग त्याच्यानंतर तो ज्या जिन्याने खाली उतरत येतो आणि त्या जमिनीवरून चालत मुख्य रस्त्याला जातो, याचं त्याच्याकडे कसं पजेशन आहे, जॉईंट अँड सेव्हरल पजेशन. म्हणजे वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या, म्हणजे त्या अपार्टमेंटमध्ये समजा 10 लोक आहेत, त्या 10 फ्लॅट आहेत, त्या 10 फ्लॅट मधील प्रत्येक व्यक्तीला त्या जिन्यानं जा-ये करण्याचा अधिकार आहे, त्या जमिनीवरून चालत जाऊन मुख्य रस्त्याला लागण्याचा. पण मुख्य अडचण अशी आली की त्या जमीन मालकाची पूर्ण जमिनीचा हक्क गेला का बिल्डर सोसायटीकडे, कारण सोसायटीत झाली नव्हती. मग ह्या 10 जणांकडे तो हक्क गेला का वैयक्तिक व संयुक्तिकरित्या, नाही. मग अशा गोष्टींना हे करण्यासाठी डीम कन्व्हेन्सचं ऑर्डिनन्स हे केलं. मग त्याच्या आधारे डीम कन्व्हेन्स हे काय केलं की रजिस्ट्रारला डीम कन्व्हेन्सचा तो ऍप्लिकेशन करायचं रजिस्ट्रार यांच्याकडे, 200 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लावायचा, त्याच्यानंतर ऍफिडेव्हिट द्यायचं की बाबा हे अशा आहे. पण आता याच्यामध्ये डीम कन्व्हेन्सच्या सर्क्युलर मधील जर तिसरी अट बघितली तर रजिस्ट्रेशन ऑफ सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी. रजिस्ट्रेशन ऑफ सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी म्हणजे संस्थेचा नोंदणी दाखला असला पाहिजे, हे गरजेचं आहे. आता आपण मोफा मधला सेक्शन 11 बघितला होता. सेक्शन 11 काय म्हटला की बिल्डरनं अग्रीमेंट टू सेल करायचं, सेल केल्यानंतर ती बिल्डिंगचं कामकाज पूर्ण करायचं, बिल्डिंगचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर सेल डीड करून द्यायचं, म्हणजे खरेदी खत करून द्यायचं, खरेदी खत झाल्यानंतर सोसायटी फॉर्म करून द्यायची. आता बिल्डरनं काय केलंय, बांधीव क्षेत्राचा करारनामा केलाय. फ्लॅट ओनरला पण असं वाटलं आपली स्टॅम्प ड्युटी वाचली, बिल्डरला पण असं वाटलं की आपली जबाबदारी गेली. पण बिल्डरांनी त्या काळात केलेले बांधीव ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मधली प्रोव्हिजन बघा, एखादा माणूस एखादी मिळकत दुसऱ्या अ नावाचा व्यक्ती ब नावाच्या व्यक्तीला ती मिळकत विकतोय, स्टॅम्प ड्युटी कुणी भरायची, अ नावाच्या व्यक्तीनं. पण जर अ आणि ब मध्ये जर करार झाला की विकत घेणाऱ्याने स्टॅम्प ड्युटी भरायची, तर ती विकत घेणाऱ्याला बंधनकारक आहे. आणि द बर्डन रिगार्डिंग पेमेंट ऑफ स्टॅम्प ड्युटी while execution of agreement to sell or sell it could be transferred from owner to transferee. आता मग ह्या याच्यामध्ये बिल्डरला काय केलं, बांधीव क्षेत्राचा करारनामा. तर बांधीव क्षेत्राचा करारनामा किंवा तो साठेकत करारनामा, या साठेकत करारनामा ड्राफ्ट करताना त्यांनी इतका स्पेसिफिकली त्याच्यामध्ये तरतूद टाकली, भविष्यात जर लिहून घेणार यांना सदर मिळकतीचे खरेदी खत करावायचे असेल तर सदर मिळकतीचे खरेदी खत करण्यासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी, आता बघा त्यांनी लिहिताना इतकं व्यवस्थित लिहिलं, स्टॅम्प ड्युटी, लिलावळ, वकिलाचा खर्च व इतर खर्च हे करण्याची जबाबदारी लिहून देणार याची राहील. आता हा जो क्लॉज होता याच्यामध्ये स्पेसिफिकली बिल्डरनं जाणून बुजून शब्द काय केले, लिहिणावळ, इतर खर्च, वकिलाचा खर्च. पण सगळ्यात पहिला शब्द काय, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस. म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फी कुणी भरायचे, लिहून घेणार ती भरायचे. मग आता बांधीव क्षेत्राचा हे झाला, मग रजिस्ट्रेशन ऑफ सर्टिफिकेट करण्यासाठी
मिळकत करारनाम्याने ती विक्री केली, सोसायटी नोंदली का बिल्डरनं? अजिबात नाही नोंदली. मग एखाद्या व्यक्तीला डीम कन्व्हेन्सचा किंवा एखाद्या सोसायटीला जर डीम कन्व्हेन्सचा जर लाभ घ्यायचा असेल, आपण बघितलं जरी महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये कंडिशन ऑफ रजिस्ट्रेशन मध्ये जरी असेल की 10 किंवा 10 पेक्षा जास्त व्यक्ती पाहिजे, हाऊसिंग सोसायटी मध्ये 5 किंवा 51% लोक येऊन सोसायटीच्या नोंदणीसाठी निबंधकाकडे अर्ज करू शकता. आता निबंधक म्हणजे सहाय्यक निबंधक ही पोस्ट आहे. आता धुळे हा मोठा तालुका आहे, तिथं उपनिबंधक ही पोस्ट आहे. मग त्यांच्याकडे अर्ज करायचा, त्यांनी मग त्या अर्जाच्या आधारे बिल्डरला नोटीस काढायची, बिल्डरचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि सेक्शन 9 प्रमाणे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट द्यायचं. म्हणजे एखाद्या हाऊसिंग सोसायटीला किंवा प्रपोज हाऊसिंग सोसायटीला, म्हणजे भविष्यात ज्यांना हाऊसिंग सोसायटी होण्याची इच्छा आहे आणि ज्यांचा डीम कन्व्हेन्सची अडचण आहे, त्यांना सगळ्यात पहिल्यांदा गरजेचं काय आहे की हाऊसिंग सोसायटीचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. प्रत्येक तालुक्याला सहाय्यक निबंधकाकडे ते अवेलेबल आहे. मोठा तालुका असेल उपनिबंधकाकडे अवेलेबल आहे. मग ते सहाय्यक उपनिबंधकाकडून किंवा सहाय्यक संस्थेची नोंदणी केल्यानंतर आता परत प्रश्न आला बांधीव क्षेत्राचा करारनामा किंवा अग्रीमेंट टू सेल. आता त्या अग्रीमेंट टू सेल वर जर स्टॅम्प ड्युटी लिहून घेणार म्हणजे फ्लॅट विकत घेणार यानं भरलेली नसेल आणि त्या बांधीव क्षेत्राच्या करारनाम्यात किंवा साठे खतामध्ये जर अशी तरतूद असेल की ती लिहून घेणार यांनीच भरावी, तर ती स्टॅम्प ड्युटी त्या फ्लॅट ओनरलाच भरावं लागणार. त्याच्यानंतर मग रजिस्ट्रेशन ऑफ सोसायटी झाल्यानंतर त्याच्यानंतर मग येतं सभासदांची यादी. रजिस्ट्रेशन ऑफ सर्टिफिकेट सोसायटी करण्यासाठी सभासदांची यादी द्यावी लागते. रजिस्ट्रार त्यांची निबंधक त्याची खात्री करतो आणि ती मंजूर करतो. त्याच्यानंतर त्या मिळकतीचा नेक्स्ट टू म्हणजे ज्या याच्यावर ती मिळकत विकसित आहे अशा याच्यानंतर हे दिल्यानंतर उपनिबंधकांकडून सोसायटी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांना 6 महिन्याच्या आत डीम कन्व्हेन्सचा आदेश पास करणं गरजेचं होतं. डीम कन्व्हेन्सचा आदेश रजिस्ट्रारांनी दिला. रजिस्ट्रारांनी डीम कन्व्हेन्सचा आदेश दिल्यानंतर रजिस्ट्रार त्यांच्या ऑफिसातील किंवा सहकार खात्यातील एका व्यक्तीची अपॉइंटमेंट करतो. जर एखाद्या व्यक्तीनं बांधीव स्टॅम्प ड्युटी भरलेली नसेल तर ती स्टॅम्प ड्युटी त्याला भरावी लागते आणि बिल्डरच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचा अधिकृत प्रतिनिधी डीम कन्व्हेन्सच्या ऑर्डर नंतर अपॉइंट केलेला सक्षम अधिकारी त्या गोष्टीची खरेदी देतो. अशा रीतीनं मग ते डीम कन्व्हेन्स होतं. ते 6 महिन्याच्या आत करणं जिल्हा उपनिबंधकांना बंधनकारक आहे. आता जिल्हा उपनिबंधकांना डीम कन्व्हेन्सचं प्रपोजल करताना म्हणजे जिल्हा उपनिबंधकांना सबमिट करताना बऱ्याच जणांना अडचणी अशा यायच्या, कागदपत्रांच्या अडचणी यायच्या. त्याच्यामुळे शासनानं ते लक्षात घेतलं, त्या अडचणी कमी केलेल्या आहेत. पण आपण आता आपण तो डीम कन्व्हेन्स हा विषयाची व्याप्ती इतकी मोठी की आपण ते जर बोलत बसलो तर त्याच्यानंतर पूर्ण वेळ आपल्याकडे कमी आहे. त्याच्यामुळे आपण पुढच्या विषयावर जाऊ. 97वी घटना दुरुस्ती. आता 97वी घटना दुरुस्ती करण्याकरता आता 97वी घटना दुरुस्तीचा हा विषय आला. आता आपण बघा आधी पण आपण डिस्कस केलं होतं की घटनेच्या 7व्या शेड्यूल मध्ये लिस्ट 1 काय आहे? युनियन लिस्ट. लिस्ट सेकंड काय? स्टेट लिस्ट. आणि लिस्ट थर्ड काय? कॉन्करंट लिस्ट. द युनियन कॅन लेजिस्लेट ऑन द बेसिस ऑफ युनियन लिस्ट, दॅट इज लिस्ट 1. द स्टेट लेजिस्लेटर कॅन लेजिस्लेट ऑन द लिस्ट सेकंड, दॅट इज स्टेट लिस्ट. अँड द कन्करंट लिस्ट, द लिस्ट थर्ड इज कन्करंट लिस्ट. आपण ते बघतो. आता 97वी घटना दुरुस्ती आणि ह्या लिस्ट म्हणजे लिस्ट पहिली यादी जी आहे ती केंद्र शासनाने करावयाच्या कामांची यादी. दुसरी यादी जी आहे ती राज्य शासनाची. आणि तिसरी घटनेच्या 7व्या शेड्यूल मध्ये जी तिसरी यादी आहे तिला कॉन्करंट लिस्ट म्हणतात. त्याच्या स्टेट आणि केंद्र सरकार हे दोन्ही कायदा हे करू शकतात. एखादा कायदा कॉन्करंट लिस्ट मधील म्हणजे तिसऱ्या यादीतील एखादा कायदा जर राज्य शासनाने केला, त्याच्यानंतर जर कायदा केंद्र शासनाने केला तर केंद्र शासनाने केलेला लॉ म्हणजे केलेला कायदा हा प्रिव्हेल ठरेल, म्हणजे सरस ठरेल त्या ह्याच्यातून. पण राज्य शासनाने केलेला कायदा त्याच्यातून रिपील होईल का, म्हणजे रद्द होईल का? तर नाही. राज्य सरकारने केलेल्या कायद्यातील ज्या तरतुदी केंद्र सरकारने केलेल्या कायद्याशी विसंगत आहेत तेवढ्याच तरतुदी डिलीट होतील. आता आपण या लिस्ट 1, लिस्ट 2 आणि लिस्ट 3 म्हणजे यादी 1, यादी 2 आणि यादी 3
हे का बघितलं गुजरात. आता आपण 97वी घटना दुरुस्ती, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 97वी घटना दुरुस्ती झाली. त्याच्यानंतर आर्टिकल 19(1)(c) म्हणजे घटनेच्या मूलभूत अधिकारातील कलम 19(1)(c) त्याच्यातून कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करण्यात येते. म्हणजे आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीला मूलभूत अधिकार दिले. मग स्टेटनं त्याच्या आर्टिकल मध्ये हे केलं की प्रमोशन, रेग्युलेशन, डेव्हलपमेंट हे करणं हे स्टेटच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये असेल आणि ते त्याच्या दृष्टिकोनातून कामकाज करतील. मग त्यांनी केलं की आर्टिकल 243 ते 243 आर्टिकल त्यांनी ऍड केले. त्याच्यातून 97वी घटना दुरुस्ती हे केली आणि 97वी घटना दुरुस्ती अप्लिकेबल करण्यात आली 2012 पासून. आता रिसेंटली त्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टानं जजमेंट पास केलं. जजमेंट पास करून ते 3 जजेसच्या बेंच समोर होतं. एक जज होते RF नरिमन, दुसरे जज होते आपले भूषण गवई साहेब महाराष्ट्रातील, आणि 3 नंबर होते KM जोसेफ साहेब. या 3 जजेसच्या बेंचनं, खंडपीठानं घटना की 97वी घटना दुरुस्ती ही घटनेतील मूलभूत तत्व किंवा राज्य सरकारच्या अधिकारांवर हनन करण्यात आहे अशी हे केली आणि गुजरात हायकोर्टाने ते मान्य केलं आणि ती 97वी घटना दुरुस्ती रद्द केली. त्याच्या अगेन्स्ट सेंट्रल गव्हर्नमेंटनं स्पेशल लीव्ह पिटिशन फाईल केलं. आता बघा आपण स्पेशल विशेष अनुमती याचिका दाखल केली. विशेष अनुमती याचिका आणि सिव्हिल अपील, आपल्या लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मी सांगतो, स्पेशल लीव्ह पिटिशन आणि सिव्हिल अपील. सिव्हिल अपील मध्ये आणि स्पेशल लीव्ह पिटिशन मध्ये बऱ्याच वेळा आपण असं होतं की SLP होते आणि SLP नंतर सिव्हिल अपील होतं. लॉच्या आपल्या लॉच्या माझ्या मित्रांचं कन्फ्युजन होतं SLP आणि सिव्हिल अपील. ते आपलं सिव्हिल प्रोसिजर कोड मधला फर्स्ट अपीलशी ते त्याला रिलेट करता, पण तसं नाही. स्पेशल लीव्ह पिटिशन आर्टिकल 136 विशेष अनुमती याचिका म्हणजे कोर्टाकडे तुम्ही अधिकार म्हणून मागू शकता का? नाही. इट इज अ सोल डिस्क्रेशन ऑफ सुप्रीम कोर्ट दॅट वेदर टू ग्रांट लीव्ह टू प्रोसीड or not. So स्पेशल लीव्ह विशेष अनुमती एखाद्या तरतुदीचं किंवा घटनेत आलेल्या अमेंडमेंटचं वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे इंटरप्रिटेशन होते. अशा रीतीनं अशा केसमध्ये आणि सुप्रीम कोर्टाला वाटलं की लोकांमधील संभ्रम दूर करण्याकरता, जनरल पब्लिक ऍट लार्जचा संभ्रम दूर करण्याकरता सरकार हे करणं गरजेचं आहे. तर अशा वेळेस सुप्रीम कोर्ट ग्रांट स्पेशल लीव्ह आणि त्याच्यानंतर ते सिव्हिल अपील ट्रीट होतं. मग आता अशा याच्यामध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टाने गुजरात हायकोर्टानं जो निर्णय दिला होता 97th अमेंडमेंट 97व्या घटना दुरुस्तीबद्दल, गुजरात कोर्ट काय म्हटलं होतं की दिस अमेंडमेंट इज नॉन EST. तर सुप्रीम कोर्टात ते चॅलेंज दिलं गेलं. तर सुप्रीम कोर्टाने बघा, आपण ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा रिझल्ट आला 3 जजेसचं बेंच होतं 2/1 हे दिला. म्हणजे फक्त KM जोसेफ साहेब, जस्टिस KM जोसेफ साहेबांचं असं म्हणणं होतं की गुजरात हायकोर्टाचा जो डिसिजन आहे की बाबा ही नॉन EST आहे, की इट इज नॉट इन एक्झिस्टन्स फ्रॉम द बिगिनिंग, असा जो आहे ते बरोबर आहे. पार्ट 9B ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जो 97व्या घटना दुरुस्तीतून हे केला होता तो पार्ट डिलीट करायला पाहिजे. नॉन EST कारण स्टेटचं रॅटिफिकेशन झालेलं नाहीये. मग डॉक्टर KM जोसेफ यांनी उदाहरण दिलं 73वी घटना दुरुस्ती आणि आपल्या लॉ कॉलेज राज्य घटनेच्या विद्यार्थी, इव्हन महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचे विद्यार्थी, त्यांना 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती या अतिशय महत्वाच्या घटना दुरुस्ती होत्या. तर KM जोसेफ साहेबांनी त्याच्यात असा व्ह्यू घेतला की 73ची जी घटना दुरुस्ती झाली आणि 73 जी घटना दुरुस्ती झाली ज्याच्यातून पंचायत समिती आणि नगरपालिकांना अधिकार दिले गेले, त्यावेळेस तुम्ही काय केलं की स्टेटला हे केलं, अर्ध्या 50% पेक्षा जास्त स्टेट लेजिस्लेचरशी तुम्ही डिस्कस करून लॉ फ्रेम केला आणि लॉ फ्रेम करून 73rd आणि 74th ही तुम्ही अमेंडमेंट हे केली. पण तसं 97ला तुम्ही काय केलं की तुम्ही स्वतःच लेजिस्लेट केलं आणि तुम्ही स्वतःच अमेंडमेंट केलं
आणि अशामुळं तुम्ही स्टेटचं आर्टिकल आणि प्रमोशन, आता बघा आर्टिकल 32 मध्ये, आर्टिकल 32 लिस्ट सेकंड 7 शेड्यूल म्हणजे घटनेतील 7व्या शेड्यूल मधील दुसऱ्या यादीतील आर्टिकल 32. आर्टिकल 32 काय म्हणतं? इनकॉर्पोरेशन. म्हणजे इनकॉर्पोरेशन इज नॉट रजिस्ट्रेशन, म्हणजे संस्थेची नोंदणी, स्थापना आणि नोंदणी. इनकॉर्पोरेशन. प्रमोशन म्हणजे तिचं मॅनेजमेंट, रेग्युलेशन, वाइंडिंग अप म्हणजे एखाद्या संस्थेची नोंदणी, तिचा कारभार, तिच्या कारभारावरील नियंत्रण आणि तिचा कारभार जर व्यवस्थित चालत नसेल तर सदर संस्था अवसायन घेणं आणि नोंदणी रद्द. कुठल्याही कोणत्याही सहकारी सोसायटी म्हणजे इव्हन ती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट खाली जरी नोंदली गेलेली असेल तरी त्या सोसायटीला हे करणं गरजेचं आहे. तर त्या याच्यामुळे त्यांनी त्या याच्यात असं घेतलं की हा तर स्टेटचा विषय म्हणून तुम्ही स्टेटची मान्यता घ्यायला पाहिजे होती. तर त्याच्यामुळे हे नॉन ईएसटी. पण सुप्रीम कोर्टामध्ये के वेणुगोपाल सरांनी बाजू मांडली होती. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ऑब्जेक्शन काय घेतलं? फ्रॉम द इयर 2012 टू 13 कोणत्याही राज्य सरकारने याला विरोध केलेला नाहीये. पण कोणत्याही राज्य सरकारने एखाद्या गोष्टीला विरोध केला नाही म्हणून ती गोष्ट कायदेशीर होते असा अर्थ होत नाही, असा व्ह्यू सुप्रीम कोर्टाने घेतला. पण त्यांनी त्या याच्यामध्ये काय केलं की मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट म्हणजे ज्या कायद्या बहुराज्य सहकारी संस्था कायदा त्याच्या खाली ज्या नोंदल्या गेल्या, बहुराज्य सहकारी संस्था नोंदणी आणि व्यवस्थापन कायदा म्हणजे काय, एखादी सोसायटी आहे नंदुरबार मध्ये आणि दुसरी त्या सोसायटीची जी शाखा आहे ती गुजरातमध्ये, मध्य प्रदेशात आहे, म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या संस्थेच्या शाखा आहेत. तर ती अशी संस्था मल्टी स्टेट कायद्याखाली नोंदणं बंधनकारक असतं. अशी संस्थेच्या बाबतीत ही जी अमेंडमेंट आहे ती व्हॅलिड आहे. तर त्याच्यानंतर जो मुद्दा घेतला होता, आता बघा परत मुद्दा आला की स्टेटचं रॅटिफिकेशन घ्यायला पाहिजे होतं का. तर त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की लिस्ट 1 मधून जी मल्टी स्टेट सोसायटीज आहेत त्याच्यामध्ये ते हे करू शकता. त्याच्यामुळं ती जी अमेंडमेंट आहे ती फक्त बहुराज्य विविध ज्या कार्यकारी सोसायटी मधून ज्या संस्था नोंदल्या गेल्या त्यांच्याकरता आहे. त्याच्यामधील जे रेग्युलेशन, मॅनेजमेंट आणि हे इनकॉर्पोरेशन, आता आपण परत बघू सुप्रीम कोर्टाने काय डिलीट केलं. चॅप्टर 9B काय डिलीट केलं? इनकॉर्पोरेशन, रेग्युलेशन, मॅनेजमेंट आणि वाइंडिंग अप याचे अधिकार हे करण्याकरता जे केलं होतं त्यांनी ते डिलीट केलं. पण त्या याच्यामध्ये ज्या ज्या तरतुदी होत्या, ज्या तरतुदी आर्टिकल 43 ZS आणि चॅप्टर 9B मध्ये ज्या होत्या त्या सहकार कायद्यातील तरतुदीशी सुसंगत होत्या. त्याच्यामुळं त्या याचा हे आला नाही. आणि मग त्याच्यानंतर 97 ची अमेंडमेंट झाली. आता परत आपण दुसरा अजून एक महत्वाचा विषय असं घेऊ, आपल्याकडे आता वेळ थोडा राहतो. आपण महत्वाचा दुसरा आपण एक डीम कन्व्हेन्सचा विषय घेतला, 97वी घटना दुरुस्तीचा विषय घेतला. आपण आता आवडता विषय घेऊ, माहितीचा अधिकार हा सहकारी संस्थांना लागू आहे का. आता माहितीचा अधिकार हा संस्थांना लागू आहे का हा एक विषय. आपल्या सगळ्या आपले जे लॉचे मित्र आहेत यांनी बऱ्याच वेळा तो एक जळगाव जिल्हा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन लिमिटेड वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र मध्ये जो निर्णय झालेला आहे की जस्टिस नलावडे साहेब, डिव्हिजन बेंचचा निर्णय येतो. जस्टिस नलावडे साहेबांनी त्या डिव्हिजन बेंच प्रिसाइड करताना जो निर्णय दिलेला आहे आता तो निर्णय बरेच जण वाचता आणि त्याचं आपण सरळ आता माझ्या लॉच्या मित्रांना सांगतो, आपण त्याचं सरळ असं इंटरप्रिटेशन करतो की माहितीचा अधिकार आता सहकारी संस्थांना लागू झालेला आहे. आपण बघा आता, आणि ह्या जजमेंटच्या आधारे मग आपण एखादं जजमेंट वाचताना त्या जजमेंट कुठल्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये दिलं गेलं, कुठल्या केसेस मध्ये दिलं गेलं, ते जजमेंट देताना कोर्टासमोर कोणते कोणते सायटेशन म्हणजे पूर्वीचे न्याय निवाडे आले याचा कुठलाही विचार करत नाही. आणि आपण त्या जजमेंटचा म्हणजे आपण अर्थ असा काढतो, दिस जजमेंट हॅड सेटल द लॉ ऑफ लँड किंवा लॉ ऑफ इंडिया, लॉ ऑफ महाराष्ट्र असा आपण अर्थ काढतो. आता बघा, जळगाव जिल्हा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन लिमिटेड वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 2017ला SCC ऑनलाईन बॉम्बे मध्ये पेज नंबर 151 ला रिपोर्टेड आहे. त्या जजमेंट मध्ये असं म्हटलेलं की नलावडे साहेबांनी काय काय ऑब्झर्वेशन मांडलेले की बाबा तुम्ही सोसायटीची अशी माहिती विथहोल्ड करता, आमच्याकडे ह्या तक्रारी येतात, ह्या तक्रारी करून लोकांना अशी माहिती देणं बंधनकारक आहे. आता ह्या याच्यामधून
आपण अजून एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं. द थलाप्पन सर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वर्सेस स्टेट ऑफ केरळा, सिव्हिल अपील 90/20, 90/23, 90/29, 2013 जे जजमेंट डिसाइड झालेले. आता बघा, हे जे जजमेंट दिलं गेलेलं आहे ते महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मधील तरतुदी, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट मधील तरतुदी, ह्या तरतुदींचा विचार करून ते देण्यात आलेलं जजमेंट आहे 2017ला. त्या जजमेंटमध्ये आता त्या जजमेंटच्या आधारे त्याचा आपण सरळ अर्थ असा काढतो की ह्या जजमेंटमुळे माहितीच अधिकार हा कायदा सहकारी संस्थांना लागू झाला आहे. तर आता आपण त्या जजमेंटची पार्श्वभूमी बघू. आता माझ्या लॉच्या मित्रांना मी सांगतो की एखादं जजमेंट वाचताना आपण कसं वाचतो ते म्हणजे रेशो डेसिडेंडी आणि ऑबिटर डिक्टा. रेशो इज लॉ लेट डाऊन बाय द कोर्ट. रेशो हा जो असतो हा कोर्टानं कायद्यात लेजिस्लेट केलेला, कोर्टानं ड्राफ्ट केलेला कायदा असतो. तो जर बदलायचा असेल तर लेजिस्लेचरकडे अधिकार आहे. पण ऑबिटर डिक्टा म्हणजे काय? कोर्टाचं मत. द रेशो इज बाइंडिंग, नॉट ऑबिटर डिक्टा. आणि बऱ्याच वेळा आपण जजमेंट वाचताना की याच्यात रेशो काय आहे आणि ऑबिटर डिक्टा काय आहे, आपण जे कोर्टानं जे व्यक्त केलेलं मत असतं म्हणजे कायदेशीर भाषेत त्याला ऑबिटर डिक्टा म्हणतो, त्या ऑबिटर डिक्टाच आपण असं समजतो की हा रेशो आहे. आता जळगाव जिल्हा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक हे लँडमार्क जजमेंट आहे. बऱ्याच वेळा आपण बघतो की हे जजमेंट रेफर होतं. बऱ्याच वेळा पेपरला बातम्या आल्या. माझ्या लॉच्या मित्रांना सांगतो, पेपर मधले आपण बातमी वाचतो ती तशीच्या तशी खरी समजतो. सगळ्यात महत्वाचं लिगल रिसर्च करणारा किंवा तुम्ही लॉयर म्हणून रिप्रेझेंट करताना पेपर मधली बातमी खोटी समजून वाचा असं मी मुळीच म्हणणार नाही. पण पेपर मधली बातमी घ्या, ते जजमेंट शोधा आणि त्या जजमेंट कुठल्या कॉन्टेक्स्ट आणि याच्यामध्ये दिलं गेलं ते शोधा. ते जजमेंट देताना कोणते कोणते नियम आले यांच्या समोर, कोणते कोणते सायटेशन कन्सिडर केले हे बघा. आता हेच आपण मी जे रेफर केलेलं हे जे जजमेंट आहे थलापनम सर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वर्सेस स्टेट ऑफ केरळा 90/20, सिव्हिल अपील नंबर 90/20, 90/23, 90/29, 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने केरळ हाऊसिंग सोसायटी मध्ये केरळा सोसायटी ऍक्ट मधील त्या तरतुदी, राईट टू इन्फॉर्मेशन मधल्या तरतुदी, मी असं सांगेल की महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मधील तरतुदी आणि केरळ सोसायटी ऍक्ट मधील तरतुदी त्या सेमच आहेत. म्हणजे फक्त नंबर इकडे तिकडे त्या तरतुदींचं इंटरप्रिटेशन केलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं, ते पण डिव्हिजन बेंचनं सांगितलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की माहितीचा अधिकार हा कायदा बुवा कोऑपरेटिव्ह सोसायटीला लागू नये. ते जजमेंट दिलं गेलेलं 2013ला. हे जजमेंट दिलं गेलं 13 फेब्रुवारी 2017. मग आपण असा अर्थ काढायचा का ते 2013ला दिलं, हे 13 फेब्रुवारी 2017ला दिलं, तर हे जजमेंट त्याला प्रिव्हेल करेल का? तर त्याचं उत्तर आहे नाही. आता 13 फेब्रुवारी 2017चं जजमेंट म्हणजे मे बी, आता हा मे हा शब्द फार हे मे बी डेल्ट विथ द लॉ ऑफ महाराष्ट्र रिगार्डिंग आरटीआय ऍक्ट. पण हे जजमेंट देताना सुप्रीम कोर्टानं जे जजमेंट दिलं गेलं थलापलम ते जजमेंट कन्सिडर नाही केलेलं. आणि विथ ड्यू रिस्पेक्ट ऑफ त्या जजमेंट मुळे मला असं वाटतं की हे जजमेंट इन पर करू म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये एखाद्या जजमेंटचं विश्लेषण करताना असाच अर्थ काढला जातो की ते जजमेंट जे आहेत ते आता त्यामध्ये ते थलापलम हे जे आहे हे कन्सिडर नव्हतं केलं. आता राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट मधील काय म्हटलेलं आहे की जी माहितीचा अधिकार कायदा, जी माहिती केंद्र शासनाला किंवा राज्य शासनाला शासन म्हणून अवेलेबल आहे किंवा ऍक्सेसिबल आहे अशी माहिती देण्याचा अधिकार किंवा बंधन हे त्याला आहे. आता त्याच्यामधलं आपण जर महाराष्ट्र आरटीआय ऍक्ट हा जर महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थांना लागू आहे का नाही हे जर बघायचं असेल तर सगळ्यात पहिले टेस्ट कुठली आहे? माहितीच्या अधिकारात काय म्हणतात ती पब्लिक ऑथॉरिटी आहे का? मग पहिला प्रश्न असा येईल की वेदर म्हणजे जी सहकारी संस्था नोंदली गेलेली आहे किंवा सहकार कायद्यातील नोंदणीच्या आधारे एखादी संस्था काम करत आहे तिला पब्लिक ऑथॉरिटी म्हणता येईल का? आता आपण जे थलापलमचं जजमेंट म्हटलं, थलापलम मी ते जजमेंट जे सांगितलं तर त्याच्यामध्ये पब्लिक ऑथॉरिटी म्हणता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाचं हे आहे. दुसरी गोष्ट, सुप्रीम कोर्टाने पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीच्या अधिकारात कायद्यामध्ये
पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे खाजगी माहिती नावाची तरतूद आहे का? तर नाही. ती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट मधील तरतूद इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट मधील तरतूद आहे. तो पॅरेंटल ऍक्ट असल्यामुळे ती तरतूद वाचण्यात आलेली आहे. मकासरे साहेब, अजून किती वेळ शिल्लक? हॅलो. 5 मिनिट सर, 5 मिनिट बोला सर. हो चालेल. हा सर, मकर सर साहेब, तर त्याच्यामुळं आपल्याला म्हणजे बघा, माझ्या लॉच्या मित्रांना असं सांगेल की एखादा कायद्याच्या तरतुदीचा अभ्यास करताना यू निडंट वरी टू ड्रॉ अ स्ट्रेट जॅकेट फॉर्म्युला. म्हणजे एखादं सायटेशन आपण वाचलं, त्याच्यात रेशो आपण वाचला आणि तोच रेशो आहे का आपण आपण आणि मी आपल्या धुळ्यातल्या नंदुरबारच्या मुलांना सांगेल की आपण बघा नेहमी मागच्या जनरेशनच्या लॉयरची तुलना करतो. उलट मागच्या जनरेशनच्या लॉयर पेक्षा आपल्याला जास्त ऑपॉर्च्युनिटी आहे. उदाहरणार्थ बघा, सुप्रीम आता या कोरोना पिरियड मध्ये सुप्रीम कोर्ट जज चंद्रचूड साहेबांनी काय म्हटलं? सुप्रीम कोर्टाला काय म्हटलं जातं? नॅशनल कोर्ट ऑफ अपील. नॅशनल म्हणजे राष्ट्रीय अपील न्यायालय. तर चंद्रचूड साहेबांनी काय म्हटलं की कोरोनामुळे म्हणा किंवा टेक्नॉलॉजी मुळे म्हणा की सुप्रीम कोर्टाला नॅशनल कोर्ट ऑफ अपील म्हणता येईल. आपण मागच्या जनरेशन पेक्षा कसं आपण हे की मागच्या एखादं सायटेशन असायचं तर एखादं सायटेशन ओव्हर रूल झालेलं आहे, एखादा सायटेशनचा रेशो किंवा एखाद्या सायटेशनचा रेशो एखाद्या जजमेंट मध्ये फॉलो झालेला आहे, एखाद्या ठिकाणी मध्ये तो रिलाय झालेला आहे किंवा एखाद्या जजमेंट मध्ये तो रेशो अपहेल्ड केलेला आहे, एखाद्या याच्यामध्ये तो डिसेंट केलेला आहे, म्हणजे त्या कोर्टाला तो संयुक्तिक वाटलेला आहे. अशा एखाद्या जजमेंटचा जर मागील पिढीतील वकिलांना अभ्यास करायचा असेल तर त्यांना खूप पुस्तकं वाचायला लागायचे. आपण आता ह्या पिढीत आपल्याला काय की आपल्याला फक्त एक सायटेशन घ्यायचं, सॉफ्टवेअर मध्ये टाकायचं आणि क्लिक करायचं. पहिल्यांदा बघायचं वेदर रिलाइड, येस. वेदर अपहेल्ड, येस. वेदर फॉलोड, येस. वेदर ओव्हर रूल्ड, येस. म्हणजे आपल्याला असा बेनिफिट आहे. आणि धुळे आणि नंदुरबार आपण मोस्टली आपला असा एक समज असतो की बाबा आपण मुंबई किंवा पुणे यांच्यापेक्षा इन्फिरियर आहे, आपलं इंग्रजीचे उच्चार शुद्ध नाही आहेत. यू नीड नॉट बी अ well phonetic expert to argue before the high court or even before supreme court. You can talk in your local accent before the supreme court. आणि असं कुठलं प्रोहिबिशन आहे? आपल्या बऱ्याच जणांना असं वाटतं की धुळे आणि नंदुरबार मधून आपण आलो. माझं तर असं म्हणणं आहे की उलट धुळे आणि नंदुरबार इथून आलो ना, आपलं बघा धुळे आणि नंदुरबार मध्ये आपलं हाय टेम्परेचर असतं. आपण मार्च म्हणजे लास्ट वीक ऑफ मार्च मध्ये आपण 40, 39, 40, 41 टेम्परेचर मध्ये क्रॉस करतो. मुंबईला तसं होत नाही. तर त्यांच्याकडे दमट वातावरण असतं, त्यांना आपल्या वातावरणात आणलं की ते आजारी पडतात. आपण जरी त्यांच्या वातावरणात गेलो, म्हणजे आपण जर म्हणजे 39, 40, 41 आपण जरी दिल्लीत गेलो, दिल्लीचं त्या पिरियडला टेम्परेचर किती असतं? 42, 43. आपण सहज मॅच होतो. आपल्याकडं धुळ्यामध्ये आपण आता आपलं बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज असेल, इकडे असेल, आपण बघा पाण्याची बाटली घरून घेऊन येत नाही. म्हणजे मुंबई पुण्यातली सवय काय की पाण्याची बाटली घरून घेऊन येत, चांगली वाईट नाही. आपण कुठेही म्हणजे आपल्या कॉलेजला म्हणजे आपल्या मित्राचं हे आपण पाणी पितो, आपल्यामध्ये इम्युनिटी, आपण आजारी नाही पडत. तर यांच्यामध्ये इम्युनिटी मध्ये आपण बघा टेम्परेचर मध्ये वी आर सुपरफिशियल, इम्युनिटी मध्ये वी आर सुपरफिशियल. आणि हार्डवर्क जर करायचा हार्डवर्क तर आता मुंबईमध्ये नेहमी असं म्हणतं की नादच करायचा नाही. म्हणजे खानदेशी लोकांचा हार्डवर्क करण्यामध्ये खानदेशी लोकांचा हात कुणीच धरू शकत नाही. म्हणजे आपल्यामध्ये काय, आणि फक्त आपल्यात मला काय वाटतं आपल्यात काय नसतो की सेल्फ कॉन्फिडन्स नसतो आणि दुसरी गोष्ट डिवोशन नसतं. आपल्यामध्ये जर सेल्फ कॉन्फिडन्स आणि डिवोशन ह्या जर गोष्टी घेतल्या आपण, आणि आपल्याला तर आता इंटरनेटचा टूल अवेलेबल आहे, ह्या जर गोष्टी घेतल्या तर वी आर डेफिनेटली सुपरफिशियल. आणि आपल्याला कुणापेक्षा सुपेरियर व्हायचं नाही किंवा कुणापेक्षा इन्फेरियर व्हायचं नाही. व्हॉट वी हॅव टू ट्राय, वी ट्राय टू बी वी. आपल्याला स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करायचंय. आपण बघा नेहमी म्हणतो की जनरल एक असा नेहमी मला एका इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की बाबा तुला काय बनायचं? म्हटलं मला सो अँड सो बनायचं, मला हायकोर्ट जज बनायचं. मग म्हणे तू हायकोर्ट जज बनून काय करशील? मग ह्या प्रश्नाचं उत्तर मला नाही देता आलं, पण ह्या प्रश्नाचं उत्तर मला बाहेर आल्यावर सांगितलं की मला काय करायचं ना, म्हणजे ह्या प्रश्नाचा आता इंटरव्ह्यू मध्ये हा प्रश्न मोस्टली विचारला जातो, तू जगाला काय देशील बुवा? म्हणजे तुला पहिला प्रश्न बघा हा ट्रिकी क्वेश्चन असतो क्रॉस एक्झामिन करताना, तुला काय बनायचं?
एकदम असं गोड बोलून विचारतात तुला काय बनायचं, आपण आपली अपेक्षा सांगितली, मग तू असं बनल्यानं जगाला काय फायदा हो. तर याचं ट्रिकी क्वेश्चन आहे. याचा आन्सर असं आहे की आय विल ट्राय टू इम्प्रूव्ह माय सेल्फ टू बी अ बेटर अँड देअर बाय आय शॅल मेड अन एफर्ट टू मेक दिस वर्ल्ड मोर बेटर. म्हणजे मी माझ्या स्वतःमध्ये सुधारणा करून माझ्या झालेल्या सुधारणाच्या अन्वये जगाला काहीतरी देऊन त्यात सकारात्मक गोष्टीचे मिळवण्याचा मी प्रयत्न करेन. तर हेच त्याच्यातलं हे आहे. आपण बघा आरटीआय मध्ये आरटीआयचा आपण हे चेक केला. आपण आता अजून एक बघू की कंझ्युमर फोरम मध्ये मकासरे साहेबांना मी विनंती करेन, माझा वेळ संपत आला की मला सांगा. कंझ्युमर कोर्टामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टच्या ज्या अधिकारी आहेत, म्हणजे एखाद्या संस्थेवर व्यावसायिकाची नेमणूक झाली किंवा प्रशासकाची नेमणूक झाली. प्रशासक आणि व्यावसायिक हा सरकारी माणूस असतो, त्याला त्याच्या निबंधकामुळे झालेल्या आदेशामुळे तो त्या याचा हे करतो. तर मग त्या सोसायटीचं पूर्ण कंट्रोल त्या प्रशासक आणि व्यावसायिकाकडे त्या सोसायटीचं नियंत्रण जातं. अशा वेळेस सोसायटीचे जे 5 ट्रान्झॅक्शन असतील, म्हणजे जे जुने ट्रान्झॅक्शन असतील, अशा वेळेस प्रशासक किंवा व्यावसायिकाविरुद्ध म्हणजे जुन्या झालेल्या ट्रान्झॅक्शन बद्दल सेक्शन 27 खाली दावा करता येईल का? तर त्याचं उत्तर आहे नाही. यू कॅन रिलाय ऑन द रेमेडी अंडर सेक्शन 25. व्यावसायिक मकासरे सरांना विनंती करेल की वेळ झाली तर मला सांगण्यात यावं. सर आपण कन्क्लूड करू शकता सर. ओके, पाटील सर. हो चालेल. मग मी आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कन्क्लूड करा. हो मला जी आपले निळे साहेबांनी आणि आपले प्राचार्य साहेब भैरम साहेबांनी, दागा पाटील सरांनी, मकासरे सरांनी जी संधी दिली, त्या संधीच्या आधारे मी तुमच्याशी बोलू शकलो. आणि ह्या विषयाची व्याप्ती मोठी असल्यामुळे आपण छोट्या करत त्या विषयात गेलो. आणि आपले भैरम साहेब, दागा पाटील साहेब, मकासरे सर आणि आपले निळे साहेब आणि यांचे तर मी आभार मानतोच. आणि हसनी साहेब जे आपल्या कॉलेजच्या प्रोग्रामला आले, त्यामुळे त्यांचे पण मी विशेष आभार मानतो. आणि माझ्या मित्रांना सांगतो की वी कॅन डू मोर बेटर, मोर गुड. तर एवढं बोलून मी माझं म्हणणं संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. अमोल पाटील सर, आपण मोफा महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट तसेच रेरा रिअल इस्टेट रेग्युलेशन ऍक्ट या कायदा, नियम, उपविधी यामध्ये कशा विसंगती आहेत याची सखोल माहिती दिली. त्यासोबतच त्या कायद्यामध्ये असलेले मॉडर्न बायलॉज बदल झालेले आहेत आणि ते कसे अप्लिकेबल आहेत याची सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला सखोल माहिती दिली. त्यासोबतच माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट हा सहकारी संस्था यांना लागू आहे किंवा नाही याबद्दलचे केरळ हायकोर्ट आणि महाराष्ट्र हायकोर्ट यांचे जजमेंट आम्हाला अगदी सखोलपणे सांगितले. त्यातच रेशिओ डेसिडंडी बाइंडिंग आहे आणि ऑबिटर डिक्टा बाइंडिंग नाही ह्याची सुद्धा आम्हाला माहिती दिली. आणि जाता जाता एक खूप छान संदेश दिला सर आपण की धुळे नंदुरबार सारख्या ट्रायबल विभागातल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक शंका असते की या स्पर्धेमध्ये आम्ही टिकूत किंवा नाही, आम्हाला बोलता येईल किंवा नाही. मग अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपण सुपरफिशियल कसं होता येईल, म्हणजे मनातला तुम्ही सेल्फ डिव्होशन आणि कॉन्फिडन्स तयार करून कुठलीही शर्यत जिंकू शकता किंवा कोर्ट समोर आर्ग्युमेंट करू शकता. हा सकारात्मक दृष्टिकोन सुद्धा तुम्ही आपल्या मार्गदर्शनातून आम्हाला दिला. खरं तर आम्ही सुद्धा या तरतुदीबद्दल अननोन होतो. या कार्यक्रमाचे आयोजक दादा पाटील सर, मी असेल किंवा आमचे इतर सहकारी असतील, या प्रत्येकाचा किमान एक फ्लॅट आहे. पण त्या फ्लॅट मध्ये असलेल्या विसंगती, त्या बिल्डर जे काही मिसगायडन्स आहे ते खरे तर आम्हाला आज तुमच्यामुळे समजलेले आहेत साहेब. म्हणून महाविद्यालयातर्फे आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्याला सुद्धा कोर्टमध्ये जायचं आहे म्हणून आभार प्रकटन करण्यासाठी मी डॉक्टर शेगावकर सरांना विनंती करतो.
पण तत्पूर्वी सर्व पार्टिसिपेंटला विनंती आहे की आताच आम्ही फीडबॅक लिंक ही पाठवलेली आहे. जर आपण फीडबॅक लिंक भरून दिली असेल तर आपल्याला त्याबद्दलची सर्व माहिती चॅट बॉक्स मध्ये टाकलेली आहे. आपण सर्वांनी फीडबॅक फॉर्म भरावा म्हणजे आपल्याला ई सर्टिफिकेट मिळू शकेल. मी यानंतर डॉक्टर शेगावकर सरांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रकटन करावं. डॉक्टर संदेश शेगावकर सर. Makasare sir, whether I am audible? आवाज येतोय येस सर? सर, येस सर, येस सर. ओके. आज सहकारी संस्था कायदा तरतुदी आणि अंमलबजावणी या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले होते. या वेबिनारसाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय दादासाहेब महेंद्रजी निळे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या वेस्ट खानदेश दलित शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव SS पाटील साहेब यांच्या प्रेरणेतनं असे विविध कार्यक्रम आपण आयोजित करत असतो, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर VY बहिरम सर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावं, प्रॅक्टिकल नॉलेज विद्यार्थ्यांना मिळावं याच्यासाठी सरांचा प्रयत्न असतो आणि या माध्यमातूनच असे विविध वेबिनार आपण वेळोवेळी आयोजित करत असतो. या प्रेरणेसाठी मी आदरणीय डॉक्टर विजय बहिरम सर यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे NTBS लॉ कॉलेज नंदुरबार येथील डॉक्टर SS हसानी सर यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, याच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आजचे जे प्रमुख वक्ते ऍडव्होकेट अमोलजी पाटील सर यांचे मी विशेष आभार मानतो. ते आपल्या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांनी एक प्रकारे आत्ताचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासमोर एक आदर्श घडवून दिलाय आणि खरंच सरांकडे बघितल्यानंतर सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स असतील, कॉन्स्टिट्यूशन मधलं नॉलेज असेल किंवा सहकारी संस्थांच्या संदर्भातल्या कायद्यांबद्दल त्यांचं नॉलेज पाहून खरंच एक आदरयुक्त भावना त्यांच्याबद्दल मनामध्ये निर्माण होते. आज ते आपल्या कॉलेजच्या वेबिनारसाठी इथं उपस्थित राहिले, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयाचे प्राचार्य त्याचबरोबर विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक या वेबिनारसाठी उपस्थित होते, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. या कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक DB पाटील सर यांनी अतिशय चांगला विषय या वेबिनारसाठी निवडला. त्याचबरोबर अतिशय विद्वान नॉलेजेबल ज्याला त्या विषयातलं सबल केले आणि सगळं आजच्या वेबिनारचं सूत्रसंचालन ज्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे ते डॉक्टर राजेश मकासरे सर यांचे सुद्धा मी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी सहभागी व्यक्ती जे या वेबिनारला उपस्थित होते त्यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने मी आभार मानतो आणि पुढील सूत्र मी मकासरे सरांकडे देतो. धन्यवाद. मकासरे सर. येस सर, येस सर. धन्यवाद सर. या आभार प्रकटनासोबतच आजचा कायदेविषयक साक्षरता शिबिर येथे संपन्न झालेलं आहे. पण सर्व पार्टिसिपेंट यांना विनंती आहे की उद्या सुद्धा एक वेबिनार आयोजित केलेला आहे. त्या वेबिनारला आपण सकाळी 8:30 वाजता जॉईन व्हायला अशी अपेक्षा करतो, कारण उद्याच्या वेबिनारचा विषय सुद्धा 7-12 उतारा आणि त्यामध्ये असलेल्या तरतुदी किंवा त्यामध्ये असलेले लॅकुनाज याची सुद्धा आपल्याला सखोल माहिती मिळणार आहे. पुनश्च सर्वांना विनंती करतो उद्या 8:30 वाजता आपण वेबिनारला जॉईन व्हावं. एवढे बोलून हा कार्यक्रम आदरणीय प्राचार्याच्या परवानगी संपला.
असं जाहीर करतो. धन्यवाद. हॅव अ नाईस डे. गुड डे. टेक केअर अँड स्टे ॲट होम. अमोल पाटील सर.